हो सर. अ, देव्हारे सरांना नमस्कार. भोके सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर झिबो कार्यशाळेमध्ये एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपण याच्यामध्ये करतो. या सगळ्या सिम्बॉल्स मधून आपल्याला आपली हेल्थ किंवा एखादा स्ट्रेस आपल्या लाईफ कसं आपण पीसफुली घालू शकतो, त्याचा उपयोग आपल्याला या सिम्बॉल्सच्या द्वारे करता येतो. तर आता आपण सरांकडनं याविषयी पुढच्या सिम्बॉल्स विषयी शिकूया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मुकेश सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नमस्कार सगळ्यांचं सर. नमस्ते नमस्ते. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आता कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. याच्यामध्ये आपल्याला शिंदे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, त्याच्यानंतर दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत. त्या सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक मुकेश भाऊ आहेत, तर त्या याच्यामध्ये 51 नंबरच्या कार्डापासून आपण सुरू करणार आहोत. आणि त्या याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की दुसरं जे कार्ड आहे त्याच्यानंतर काय काय त्याचा फलादेश असतो, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यांना नोट्स पाठवलेल्या आहेत मला असं वाटतं. ज्याला नसतील मिळाल्या त्यांनी वैयक्तिक मेसेज करावा, मी त्यांना नोट्स पाठवेन. तर कार्डाला सुरुवात करूया. कुबल मॅडम, तर ते 51 नंबरचं कार्ड आहे ना मुकेश भाऊ? 51 नंबरचं कार्ड लावा. लावला सर. हा थोडा अस्पष्ट आहे काढा. हा ते कार्ड आहे. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. 51 नंबरचं कार्ड आहे. आता ह्या कार्डाचं मुख्य लक्ष घेऊन घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं असतं, तर ह्या कार्डामध्ये पहिल्यांदा त्याचं जे काही कीवर्ड आहे तो अकिना नावाचा कीवर्ड आहे. आणि तो वरती सगळ्यात टॉपला आहे. AHKEENAH नावाचं जे कार्ड आहे, तर त्याचा जो कीवर्ड आहे. त्याच्यानंतर रंग जो आहे तो लाल रंग सुचवलेला आहे. आणि त्याचा जेम स्टोन जो आहे तो ब्लड स्टोन आहे. जेम स्टोन काय आहे, तर ब्लड स्टोन आहे. आणि फिजिकल बॉडीचा जो हे आहे तो पायावरती त्याचा अंमल आहे, त्याला म्हणतात फिजिकल बॉडी. आता हे जे कार्ड आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पॅसेज अवे जो काही भाग आहे, तर आपण दालन मार्ग. आता दालन मार्गामध्ये 2-3 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली तर त्या व्यक्तीचा जे काही मार्ग असेल वाटचाल करण्याचा किंवा तत्सम त्याचं फ्युचर कशा पद्धतीचं असेल आणि त्याने कुठल्या मार्गावरती प्रस्थान करावं आणि त्याच्यावरती त्याला सक्सेस मिळेल. पुन्हा एकदा जसं की याच्यामध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळेला असं होतं की मनुष्याला मार्ग सापडत नाही, तर त्यावेळेला त्या मार्गामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतील तर त्या दरम्यान जातकाला हे जे सिम्बॉल आहे हे तुम्हाला सुचवलं पाहिजे. आता सिम्बॉलची व्याख्या काय आहे की ज्या लोकांनी सिम्बॉल निर्माण केलेला आहे तो आपल्याला एक मार्ग दाखवलेला आहे. त्या मार्गातून ती जर वाटचाल केली तर तुमच्या मार्गातील जे काही अडथळे असतील ते कधीही त्याच्यामध्ये उद्भवणार नाहीत आणि तुमचं कार्य जे आहे ते पूर्णपणे सफल होईल. आणि असा हा सिम्बॉल जो आहे तो तुम्ही फोटो फ्रेम मध्ये करू शकता, तुमच्या बसण्याच्या टेबलवरती पण लावू शकता. आणि त्याच्यातून हिलिंग आणि एंजलचा जो भाग आहे तो कधीही विसरायचा नाही, लक्षात ठेवा. तर एंजल्स फार महत्वाचं आहे. त्या एंजल्स मधून तुम्हाला एक सपोर्टिंग जी एनर्जी आहे युनिव्हर्सल मध्ये, तर ती तुमच्या मागे असते, प्रोटेक्ट करते तुम्हाला. म्हणून ह्या याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आवश्यक असेल तर त्या आवश्यकतेच्या अनुसरून तुम्हाला ह्या कार्डाचं सिम्बॉल हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. आता तो दालन मार्ग जो तुमचा आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची रुकावट नाही. तुम्हाला त्या ठिकाणी दालन म्हणजे आपण म्हणतो की भरपूर काही मोठा महामार्ग ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेचा जो भाग आहे तर त्याला दालन मार्ग म्हणून सुचवलेला आहे. मग आता ह्यावरती जो काही जो क्रिस्टल आहे तर तो क्रिस्टल ब्लड स्टोनचा म्हणून सांगितलंय. तर तो क्रिस्टल तुम्हाला कुठेही बाजारामध्ये उपलब्ध असेल, त्याच्यात काही हे नाहीये. आणि त्या ह्याच्यातून तिथे आपण विचार केला की हे सिम्बॉल जे आहे तर त्याचं एक्नॉलेजमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो की खरोखर एखादी गोष्ट पॉसिबल होईल का, तर निश्चितच पॉसिबल होईल. तुमच्या मार्गाची निवड तुम्ही निश्चित ठरवू शकाल, तुम्हाला कुठे जायचंय. एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे शिक्षणासाठी आली, वैवाहिक जीवनाच्या याच्यामध्ये विवाह जमत नसेल आणि त्याचं जे कार्य होत नसेल किंवा हायर ऑथॉरिटीमध्ये त्याचं शिक्षण घ्यायचं असेल
एखादा कॉम्पिटिशनच्या कोर्समध्ये जायचं असेल तर सगळ्या ठिकाणी हे जे कार्ड आहे ते तुम्हाला असं सुचवतं की तुम्हाला एखादं जीवन, वैयक्तिक जीवन, तुमचा जो पाथ आहे, जो मार्ग आहे, तो मार्ग ठरवताना तुम्हाला पूर्णपणे ह्या सिम्बॉलचा वापर केला पाहिजे. आणि हे नैसर्गिक जो काही सिम्बॉल आहे त्याच्यामधून निसर्ग तुमच्या मार्गामध्ये निश्चितच सपोर्ट करेल. आता मार्गामध्ये अडथळा वेगळी गोष्ट आहे आणि मार्गातील सपोर्ट हा तुम्हाला ह्या कार्डावरती निश्चितच त्याच्या विचारधारा केली पाहिजे. आणि तिथे लिटरली जर त्याला आपण म्हणतो की एखादा मार्ग सापडेल, शोन, त्याला शोन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तो मार्ग निश्चित सापडेल. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याकडे येते आणि त्याला म्हणते की मला कुठला व्यवसाय करावा, मला काही सुचत नाही. तर हे कार्ड असं सुचवते की तुम्हाला निश्चित हा सिम्बॉल वापरला तर तुम्हाला अनेक प्रकारचे मार्ग तुम्हाला सापडतील आणि त्याच्यामध्ये तुमची भरभराट निश्चित होईल. आता अन्य कारणासाठी तुम्हाला काही चौकशी असेल तर तुम्ही तो विचारा, मी त्याच्यावरती स्पष्टीकरण देतो. बोला. विचारा, काय प्रश्न असेल तर विचारा. नाहीत कोणाचे प्रश्न? हा विचारा. ओके. सिद्धी, खरंच काय विचारायचं तुम्हाला? ठीक आहे, नाही सर. नाही ना, चाल ठीक आहे. आता पुढचं कार्ड जे आहे आपल्याला पॅशन. आता हे पॅशन कार्ड जे आहे त्याचा जो बॅकग्राऊंड रंग जो आहे तो लाल आहे. म्हणजे लाल रंगाचा तुम्हाला वापर केला पाहिजे असं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये. आता लाल रंग हा तुम्हाला कल्पना आहे की लाल रंग कशासाठी असतो, तर लाल रंग हा ऊर्जेसाठी म्हणून सांगितलेला आहे. त्याचं जे काही मूळचं जे काही कीवर्ड आहे तो नोकोत्री. आता नोकोत्री ही जी भाषा आहे त्याच्यामध्ये फ्रेंच वर्ड जो आहे NOHKOHREE, म्हणजे नोकोरी. आता नोकरी आपण म्हणतो नोकरी, तर तसं नाही, नोकोरी. तर जेमस्टोन जो आहे तो मून स्टोन म्हणून सांगितलेला आहे. आणि लंग्स वरती ह्याचा अंमल आहे. लंग्स, कळलं का? आणि लंग्स जो आहे, जर समजा त्या ठिकाणी मून स्टोन वापरला, काही लंग्सचे पण अनेक वेळेला प्रॉब्लेम येतात माणसाला. आता लंग मध्ये कुबल मॅडम काय फुफ्फुसाचा परिसर येतो का त्याच्यामध्ये? होय सर, फुफ्फुस आहे. हा, मग त्याच्यावरती पण अनेक लोकांना जे काय हल्ली श्वासोश्वास घेण्याचे किंवा दमा लागण्याचे असे जे काही प्रश्न असतील तर त्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी मून स्टोनचा वापर करणं आवश्यक आहे, गरज आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुमची जी निवड आहे तर ती निवड कशी करायची, आवड असेल तर ती आवड तुमची पूर्ण होईल का, तर ती आवड पूर्ण होण्यासाठी तुमच्या जे काही आवडी असतील ते तुमच्या मानसिक इच्छेच्या अनुसरून आहेत. मग त्या मानसिक इच्छा म्हणजे आपली आवड काय असेल. आता ज्या वेळेला एखाद्या विद्याभ्यासाची आवड आहे किंवा स्वतंत्र कार्य करण्याची आवड आहे, एखादा व्यवसाय करण्याची आवड आहे, माणसाच्या आवडी अनेक प्रकारच्या आवडी असू शकतात. मग त्या आवडीमध्ये माणसाला जर यश मिळत नसेल म्हणजे ती इच्छा एक प्रकारची आवड असते आणि ती आवड पूर्ण होण्यासाठी म्हणून हा सिम्बॉल तुम्हाला वापरता आला पाहिजे. आता हा सिम्बॉल वापरल्यावरती तुमच्या ज्या काही गरजा आहेत, तर स्पेशली आवड ही एक प्रकारची गरज असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी आवड आहे ती पूर्ण होते. मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला ही मोटर आवडते, मला ह्या शाळेत जायचं आहे, मला त्या शाळेत जायचंय, मला अमुक एक ठिकाण आवडतं. तर ही डिफरंट डिफरंट जी काही पॅशन्स आहेत तर त्याला आवड म्हटलेलं आहे. कधी कधी ड्रेस मटेरियलची आवड आहे किंवा एखादा व्यवसाय मला करावासा वाटतोय ती आवड आहे. तर ज्या वेळेला एखादी गोष्ट होत नसेल आपल्या आवडीनुसार तर त्यावेळेला हा सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल तुम्हाला वापरता आला पाहिजे. मग त्या अर्थामध्ये कसं सांगितलेलं आहे तुम्हाला की मी सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे आणि माझा जो विचार आहे किंवा माझं मन जे आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये गुंतवतो आणि माझा गोल म्हणजे माझी इच्छा पूर्णपणे सफल झाली पाहिजे. मी जे इच्छा करतो, माझी आवड आहे, त्या आवडीमध्ये मला यश का मिळत नाही, त्यावेळेला हे 52 नंबरचं कार्ड आहे. ह्या 52 नंबरच्या कार्डावरती तुम्ही तो अप्लाय करायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला यश मिळवून घ्यायचं. अशा तऱ्हेचा नियम जो आहे तो पूर्णपणे लागू पडतो. पुन्हा एकदा सांगतो की त्या ठिकाणी त्याचा मून स्टोन वापरायचा आहे. बाजारामध्ये हे सगळे स्टोन जे आहेत हे अतिशय रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही ते मिळवू शकता. रंग जो आहे तो तुम्हाला एखादा तुमचा बॅकग्राऊंड रंग आहे किंवा तुम्ही एखादं पुस्तक घ्याल किंवा तुम्हाला एखादी पर्स आहे किंवा एखादं काही आपले जे आवरण असतात ते आहे, ड्रेस मटेरियल आहे, शर्ट्स आहेत किंवा त्या ह्याच्यातून
जे आपण परिधान करतो तो रंग हा लाल असेल. अनेक वेळेला ज्या वेळेला आपलं एक कार्य पूर्ण होत नाही तर त्यावेळेला ह्या रंगाचा वापर केल्यानंतर त्याचा एक बॅकग्राऊंड इफेक्ट जो असतो तो त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी मिळतो. म्हणजे बऱ्याच वेळेला काही लोकांची जी काही अडचण असते तर ती अडचण, आता समजा लहान मूल असेल तर लहान मूल आजारी असताना त्याचे जे श्वासोश्वासाचे जे काही प्रश्न असतात तर त्याचं ब्रिदिंग व्यवस्थित होत नाही, त्यावेळेला तुम्हाला त्याचा अंमल जो आहे तो मून स्टोनने तुम्हाला घालवू शकता. मून स्टोनचं दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की हातामध्ये मून स्टोन रफ मध्ये तुम्ही घेतला, तुमच्या जवळ ठेवला तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला कार्यसिद्धी मिळू शकते. बरीच आजारी व्यक्ती असतात की ज्यांना लहानपणापासून काही गोष्टींचा आजार असतो आणि तो श्वासाचा काही प्रश्न आहे, दमा लागतो, असे दमेच्या पेशंट्स पण भरपूर आपल्याला आढळतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला मूनस्टोन वापरलं पाहिजे. कुठलंही क्रिस्टल अतिशय महाग नाही, फक्त तुम्ही ज्याच्याकडून घेणार आहात त्याला तुम्ही प्राइसिंग ठरवता आलं पाहिजे. पण क्रिस्टल बाजारामध्ये एवढं काही महाग मिळत नाही. कळलं? तुम्हाला पत्ता सगळ्यांना सांगितलेला आहे. मुंबईमध्ये असाल तर मुंबईमध्ये, बाहेर असाल तर बाहेर गावी पण तुम्ही, किंवा आपलं जे काही झूम हे आहे अमेझॉन, तर अमेझॉनवरून पण मागवू शकता. बरं, आता 53 नंबरचं कार्ड लावायचं. काही प्रश्न आहेत का कोणाला? विचारा, अगदी बिनधास्त विचारा, काय हरकत नाही. या कार्ड संदर्भात प्रश्न आहेत का कोणाला काही? सर मला एक विचारायचा प्रश्न, विचारू बोला. का? हा, विचारा. जनरली आपण म्हणजे पुष्कळ काही लोक 3-4 डिग्र्या घेतात हो. आणि मग कुठला बिझनेस करावा, क्लासेस घ्यावे की जॉब करावा, सायमल्टेनियसली ते छोटे मोठे पण कोर्सेस करत असतात. तर अशा ओके. वेळेला हे कार्ड युज करताना कसं कमांड द्यायचा याला? बघा, कमांड म्हणजे पहिली गोष्ट मॅडम कसं आहे की आपण जे काही कार्य इच्छुक करतो त्यावेळेला आपल्याला आपली आवड पूर्ण व्हावी अशी इच्छा असते. आवड म्हणजे आपली ज्याला आपण म्हणतो लाईक, व्हॉट यू लाईक, वुड यू लाईक टू हॅव टी, वुड यू लाईक टू हॅव कॉफी, ही जी आवड आहे ती, समजले की नाही? ती आवड पूर्ण करताना जर ती आपली आवड पूर्ण व्हावी तर मला ही गोष्ट प्राप्त होईल. तुम्ही आता विचारल्याप्रमाणे की अनेक कोर्सेस करून अमुक एका याच्यावरती त्याला तिथे यश मिळालं पाहिजे, हा तुमचा उद्देश आहे का मॅडम? हो सर, हो. मग त्यावेळेला तुम्हाला हे सिम्बॉल ड्रॉ करणं, जर ड्रॉइंग करता येत नसेल तर हा सिम्बॉल जसा आहे तसा झेरॉक्स करून, कटिंग करून, आता ते शिंदे साहेबांनी एक मस्तपैकी फाईल बनवली होती तर त्या ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर, म्हणजे अतिशय सुंदर बनवली. तसं ज्याला आपण कॅटलॉग म्हणतो तो कॅटलॉग बनवलेला आहे. मी सगळ्यांना पाठवीन, त्याच्यावरती बघा. आणि तो एवढा सुंदर बनवलेला आहे की तुम्हाला, लाईक मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की चेकबुक कसं असतं, तर ते चेकबुक प्रमाणे तुमच्याकडे असतं. त्याचा सिम्बॉल तुम्ही ऑल द टाइम वापरू शकता, त्याची झेरॉक्स काढू शकता. तुमची जेव्हा गरज असेल त्यातले जे काही 88 सिम्बॉल आहेत त्या सिम्बॉलचा वापर तुम्ही करू शकता. बरं, आणखी काही प्रश्न ठाकरे मॅडम? सर मी विचारू? नाही हा, सर, विचारा. थँक्यू. हा, सर मी विचारा मॅडम. हा, विचारा. कधी कधी असं होतं की आपल्या बरोबर आपली आपली जी जवळची माणसं असतात ती खरेदीसाठी येतात, पण ओके. खरेदी काही केल्या त्यांच्या मना येत नाही. अशा वेळेला पुन्हा पुन्हा जाणं आणि आवडत नाही म्हणून पुन्हा येणं हा एक हेडेक होऊन बसतो. तर अशा वेळी हे कार्ड वापरलं तर हो. त्यांच्या चॉईसचे, म्हणजे मुलांचं म्हणा, बरोबर, बरोबर, चॉईसचे बरोबर. कपडे किंवा काही जी खरेदी असेल ती होऊ Yes. शकेल याच्यासाठी हो. आपण वापरू शकतो. हो, आता कसं असतं, ज्यावेळेला आपण समजा एखादा बसता, म्हणजे ज्याला म्हणतात की एखादी गोष्ट एक खरेदी करायची आहे आपल्याला, बरेचसे कार्यक्रम असतात, उत्सव हा, असतात, तर हा, त्यावेळेला त्यांची पसंतच पडत नाही. ते म्हणतात हे नको, ते नको. हो, तर हे कार्ड जेव्हा तुम्ही सोबत ठेवाल तर हा, सहजपणे चांगली वस्तू, त्याला एकाच जमामध्ये एखादी गोष्ट आवडणं, याचा हा, तुम्ही वापर करू शकता. म्हणजे कुठलेही काम, आता बऱ्याच वेळेला कसं असतं मॅडम, आता जे कार्यक्रम पाहिला त्याच्यामध्ये 21 मुली पाहिल्या, त्याच्यानंतर 22वी मुलगी पाहिली आणि तिच्याबरोबर लग्न केलं. आता अच्छा, 21 मुलींनी रिजेक्ट केलं होतं का तुम्हाला? पहिला हा भाग आहे. हा, कळलं की नाही? हा, म्हणजे ते 21 मुली पाहण्याचा योग का आला? कारण तुम्हाला कोणी पसंत केलं नसेल. तुम्ही पसंत नाही केलं हा एक डिफरंट पार्ट आहे, पण तुम्हाला कोणी पसंत केलं पाहिजे ना. हो, तर त्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याची पॅशन जी आहे ती आवड करताना हे कार्ड वापरायचं असतं. तर शिंदे साहेब 2 मिनिटं जरा, मॅडमचा पूर्ण होऊ द्या येस सर, प्रश्न. येस सर, येस सर, येस हा, सर. हा, येस मॅडम, बोला आता. हा. नाही, खूपच चांगलं हे आहे, कारण अ, अशा
किती तरी हे आहेत लग्नासाठी आपण हॉल शोधतो, तो येस आपल्याला येस कन्व्हिनियन्स प्रमाणे मिळत नाही. नाही अशा मिळत. वेळेस आपण हे कार्ड वापरू शकतो. येस आता येस तुम्ही मुलं मुलगी हो चॉईस येस पार्टनरची जोडी शोधणं हो हो हे हो असं हे कार्ड आहे की आपल्याला पदोपदी याची जाणीव करून ठेवली तर आपण आपला वेळ वाचवू आणि मन समाधानी ठेवू शकतो. असं हल्ली कसं असतं चांगलं मॅडम, की प्रश्न असे आले एकदम मुलगी मुलाला आवडत नाही, मुलाला मुलगी आवडत नाही, हो तर ही सुद्धा एक हो आवडीचाच एक पार्ट आहे. तर अशा हो वेळेला समजा ज्या मुलीचं लग्न व्हायचं आणि त्याला तो मुलगा आवडावा असं हा वाटत असेल, तरी सुद्धा तुम्ही ह्या कार्डाचा किंवा ह्या सिम्बॉलचा उपयोग करून तुमची समस्या निवारण करू शकता. हो अगदी 10वी ओके. 12वी नंतर सुद्धा कोणत्या हो हो लाईनला जायचं हो याच्यावर येस येस एकमत होत नसतं. येस अशा येस वेळी सिलेक्शन. कार्ड जर आपल्याला दैवी हातात आहे तर ते करेक्ट. तुमच्या लायकिंगच तुम्हाला येस करून देईल. येस लाइकिंग व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे हा आपल्या जीवनामध्ये एखादी सकारात्मक गोष्ट होण्यासाठी म्हणून तुम्हाला त्याचा हा वापर केला पाहिजे. वापर करता येईल. शिंदे साहेब बोला. सर नाही माझं माझं पर्सनली रिक्वेस्ट थोडीशी होती. काय माहितीये का माझे इम्पॉर्टंट कॉल येतात ऑफिसमधून जरा ठीक मध्ये आहे मध्ये. तर मी जर ठीक आहे. एखादं बाहेर गेलो तर परत घ्या, कारण का मला ते आहे इथूनच कॉल ओपन. करायचं. नाही नाही ओपन ठेवलेलं नाही आहे. नाही 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 आणि मी कॉल रिसिव्ह करून कॉन्टॅक्ट मध्येच आहे मी, पण चुकून बाहेर गेलो ना तर मी आधी, कारण आता बघा आता 2 मिनिटापूर्वी आलो तर आणि ठीक आहे बाहेरून ठीक येतात दिल्ली सिरोज बिरोज त्याच्यावरून पण ठीक प्रॉब्लेम, आहे बाकी काय नाही. ठीक आहे ओके ठीक आहे हरकत. ओके 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 थँक्यू सर थँक्यू. थँक्यू. हा बरं एनी क्वेश्चन. हात उंच केला. बोला बोला कोण आहे. ते शिंदे साहेबांचा होता हात. अच्छा बरं ठीक आहे. बरं आणखी कोणाला काही विचारायचं आहे का अबाउट दिस पॅशन. सर सर मी विचारू हा जर विचारा. आत्ता आपल्याकडे अरे बोला सर ना. हा हा आपल्याकडे आत्ता कार्ड नाही आणि माझ्याकडे हे मोबाईल मधलं सिम्बॉल आहे आणि ओके ते मी जर जवळ ठेवून एखादी इच्छा पूर्ण करायची मला उद्याच जर करायची असेल तर ठीक आहे. चालेल ते मोबाईल मधलं. हो चालेल 100% चालेल. तुम्ही मला पर्सनल जरी त्या व्हॉट्सअपला तुमचं नाव पाठवलं तर मी तुम्हाला हा पर्सनल PDF पाठवीन. मग तुम्ही ते बघा. अतिशय सुंदरपैकी त्याच्यामध्ये आहे. कॅटलॉग बनवू शकता तुम्ही. ओके चालेल मी तुम्हाला चालेल PDF सर पाठवतो. धन्यवाद. येस. आहे प्रश्न अजून? तर एक प्रश्न आहे, एक हा प्रश्न बोला विचारू. बोला बोला. विचार. हा हे जे आहे हे कार्डची, हे आपलं घर विकणे किंवा घर विकत घेणे या बाबतीत लागू होईल का सर? असं काही म्हणजे त्यावेळेस नाही घर आपण विकत घेण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आवड म्हणून. बघा मला अच्छा विसाव्या मजल्यावरती घर मिळालं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. इच्छा म्हणजे आवड आहे. ओके तर ओके पण ओके तुमचं घर विकलं जाईल का ती आवड नाही. तर अच्छा ओके थँक्यू सर. ओके आलं सर आलं. नेक्स्ट नेक्स्ट. आहे प्रश्न अजून कोणाचा? नाही सर. हॅलो. 53. हा बोला बोला बोला. हा नाही हा आता जो मुद्दा सांगितलात ना तुम्ही की हा 20व्या मजल्यावर मला घर मिळालं पाहिजे. हो आपल्याला असं म्हणजे रिडेव्हलपमेंटला गेलंय रिन्युएशनला हो गेलंय हो हो तर बरोबर अशा वेळेला बरोबर. आपल्याला आपल्या पसंतीप्रमाणे फ्लोर आपल्याला तो फ्लोर मिळाला पाहिजे. फ्लोर अलॉट मिळाला. हे मिळालं येस पाहिजे. हा येस येस खूपच चांगला मुद्दा सांगितला सर तुम्ही. नक्की नक्की. हा तुमचं ज्या काही आशा आकांक्षा असतात ना थोडक्यात मॅडम, हा की मला बाबा आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला असं असतं की तो नशिबाचा भाग आहे. पण सिम्बॉल हो काय सांगतं, मला मुंबईचाच मुलगा मिळाला तर फार बरं होईल. किंवा हा एखाद्या ठिकाणी आपण औरंगाबादला राहतो आणि औरंगाबादला इच्छा असते मुलींची की मुंबईलाच स्थळ आलं पाहिजे तर मी विवाह करेन. आता बऱ्याचशा ज्या काही आपल्या आवडी निवडी असतात, मग अमेरिकेत पाहिजे किंवा लंडनला पाहिजे, परदेशामध्ये पाहिजे. आता हो विचार केला तर मुंबई हे अट्रॅक्शन आहे, पण बऱ्याच लोकांना आता सिमल्यासारख्या ठिकाणाहून पण लोक मुंबईला येतात, चांगलं सौंदर्य सोडून येतात. आता ते काय येतात ते त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांची आवड असते ती. हम्म. बरं पोस्टिंग सुद्धा त्याच्यामध्ये असं दर्शवलं जातं मॅडम. बऱ्याच वेळेला सरकारी ज्या पोस्टिंग असतात त्या सुद्धा पोस्टिंगसाठी मला अमुक एक पोस्टिंग मिळेल का ती त्याची इच्छा असते. हम्म. असे अनेक प्रश्न आपल्या ज्योतिषामध्ये येतात. त्याला तुम्ही अकॉर्डिंग टू होरोस्कोप अँड अकॉर्डिंग टू झिरो सिम्बॉल यू कॅन युटिलाइज. हो किर्लोस्कर मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते. माझा एक प्रश्न असा आहे की हे सिम्बॉल आपण प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट साठी यूज करू शकतो का? हो करू शकता. पॉझिटिव्ह पार्ट जो आहे ना, म्हणजे तुमची इच्छा आहे की मला प्रमोट व्हावं, म्हणजे तुम्ही हा. क्वालिफाईड असाल तर निश्चितच त्याच्यातून तुम्हाला प्रमोशन मिळू शकेल. क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओके सर थँक्यू. थँक्यू. हॅलो सर. हा बोला.
तर हे इच्छापूर्तीचं कार्ड म्हणून म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकू ना? हो मॅडम, करू शकतो ना. म्हणजे आवड काय आपली, तू आता जसं तुमचा पेपर आहे. म्हणजे सर आवड म्हणजेच इच्छा का? हो, आता आवड बघा, पहिली गोष्ट म्हणजे सिलेक्शन आहे. माझी आवड आहे, आता निवड आहे. पण माझी लायकिंग काय, आता एखाद्या समजा समारंभात आपण गेलो तर कधी कधी आपल्याला एखादं जेवण आवडत नाही. पण माझ्या आवडती वस्तू आहे का? आवडती वस्तू, आता तुमचा पेपर आहे, एवढा मोठा पेपर आहे, तुम्ही एवढं सगळं करता, आणखी एखादं नवीन दैनिक काढू का, तर ती तुमची आवड आहे ना. अच्छा. मग त्या आवडीसाठी म्हणून हे कार्ड वापरायचं आहे. ओके. पॅशन आणि त्या आवडीमध्ये ना अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. नॉट ओनली ज्याला आपण म्हणतो बिझनेस वगैरे, प्रॉस्परिटी, अनेक गोष्टींमध्ये आवड आहे. आपल्या मित्र परिवारामध्ये मला हा मित्र आवडतो तर त्याची माझी संगत शेवटपर्यंत चालू आहे. मैत्रीण आहे, मित्र आणि मैत्रिणीच्या बाबतीमध्ये असू शकतो. अच्छा अच्छा. कळलं? आलं हा लक्षात. म्हणजे आवड आणि इच्छेमध्ये फरक आहे. हा, इच्छा आता इज आपण डिफरंट आहे. आवड, तुमची आवड काय आहे. हा आता म्हणजे या दोन जसं की शब्दांमध्ये या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये फरक आहे म्हणजे. नक्की, आता आवड आहे, तो ओके. एखाद्या व्यक्तीला आवडतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, ती माझी इच्छा आहे, आवड आहे. अच्छा, आवड आहे माझी, माझ्या मुलाची आवड आहे, असा आपण विचार केला. अमुक एका ठिकाणी मला फिरायला जायचं आहे, मला आवड आहे त्या गोष्टीची, तर अच्छा. पॅशन आहे. पॅशन पण भाग आहे, त्याच्यामध्ये इत्यादी गोष्टी पण दडल्या आहेत. इच्छा हा विलचा भाग आहे. बरोबर? विशेष. बर, आता 53 ओके. नंबर कार्ड लावा. हे फक्त मॅडम कार्डाचं नाव तिथे आपण दिलेलं आहे, आवड म्हणून. पॅशन त्याचं हे आहे, पण त्याच्या आतमध्ये जवळपास एक 20-25 गोष्टी दडलेल्या असतात, त्याचा आपण उल्लेख करतो. कळलं का? बरं, आता पेशन्स, एखादी गोष्ट संयमाने घ्या असा त्याचा विचार केलेला आहे. आता पेशन्स म्हणजे काय, तर ह्याचा हा जो भाग आहे तो त्यांनी कसं सांगितले की क्लिअर कॉर्ड्स नावाचं क्रिस्टल वापरायचं आहे. आणि एनोको असा त्याचा जो कीवर्ड आहे, एनोको, AHNOHKOH, म्हणजे एनोको हा फ्रेंच लँग्वेजचा भाग आहे. रंग जो आहे तो त्याचा पिवळा रंग आहे. पिवळ्या रंगाचा वापर करायचा, म्हणजे हे कार्डाची जी काही गरज आहे, ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यासाठी पिवळ्या रंगाचं गोष्ट वापरायला हवी. जेमस्टोन्स मध्ये क्लिअर क्वार्ट्स नावाचं क्रिस्टल येतं. क्वार्ट्स ही एक फॅमिली आहे क्रिस्टलची, क्रिस्टल मधली. क्रिस्टल मध्ये नंबर ऑफ फॅमिलीज आहेत, आणि त्याच्यामध्ये शोल्डर जॉईंट जो आपला आहे, खांद्याच्या जवळचा भाग, जो आपण म्हणतो की फ्रोझन शोल्डर वगैरे होतो, तर अशा वेळेला त्या ठिकाणी शोल्डर जॉईंट, जिथे सांधा आपला असतो खांद्याचा, त्याला शोल्डर जॉईंट म्हणतात फिजिकल बॉडीमध्ये. दुसरी गोष्ट की त्या याच्यामध्ये आपण जर बघितलं, पेशन्स, पेशन्स हे जे आहे हे आपल्याला एखाद्या मोमेंटवरती लागू पडतं. म्हणजे एखादी घटना घडते, एखादी गोष्ट आपण चालतो, त्याला सुद्धा पेशन्स पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही, त्याला तुम्ही रागवून ओरडून काहीही मिळणार नाही, त्याकरता तुम्हाला संयम पाळला पाहिजे. आता पेशन्सचा जो काही मराठी उच्चार आहे तो आहे संयम. संयम म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायचं असेल तर पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, आणि मनापासून त्याला रिमेंबर करा आणि प्रेम करा, त्याला मन द्या, प्रेम द्या, तर तुमचं पेशन्स मध्ये भरभराट निश्चित होऊ शकते. आणि त्या ह्याच्यामध्ये पेशन्स आणखी काय सांगतं की एखादी व्यक्ती समजा आपल्या लिटरेचरमध्ये किंवा शिक्षणामध्ये पास होत नसेल, तर त्याला असं वाटतं की काय माझ्या जीवनामध्ये काय आहे का, पण नाही, आपण त्याला सांगतो धीर धर. पेशन्स म्हणजे काय, तर धीर धरणे. एखादी गोष्ट अडचणीची असेल, एखाद्याला नोकरी मिळत नसेल, तर त्याला ती नोकरी मिळेल, पण त्याने थोडासा संयम पाळला पाहिजे. एकदम कधी कधी आपण जो काही निर्णय चुकीचा घेतो, त्या निर्णयामुळे जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनं होतात, आणि नंतर तो कुठेतरी गडबडला जातो. तर त्याकरता हे कार्ड वापरल्यानंतर जातकाच्या वागणुकीमध्ये सुधारणा होईल, आणि तो तिथे संयमी बनेल. संयम जेव्हा माणसाचा सुटतो, त्यावेळेला माणसाच्या हातून अनेक चुकीच्या गोष्टी घडतात, आणि त्याच्यामुळे त्याला तिथे पनिशमेंट भोगावी लागते, किंवा त्याला त्रास होतो. म्हणून अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी पेशन्स या कार्डाचा वापर केला पाहिजे, जेणेकरून तुमचं आयुष्य जे आहे ते अतिशय चांगल्यापैकी जाईल, आणि तुम्ही निश्चितच सकारात्मक व्हाल. आणि त्या पेशन्सची मोमेंट जी असते, म्हणजे वाटचाल जी असते, तर त्याच्यामध्ये सुधारणा होतं, आणि तिथून कुठल्याही तऱ्हेचा चुकीचा रिप्लाय आपल्याला येत नाही. म्हणून संयम बाळगणं फार महत्वाचं कार्ड आहे. तर संयम बाळगण्यावरती माणसाच्या आयुष्यामध्ये
निश्चितच चांगल्या प्रतीच्या घटना घडू शकतात. गॉट इट? बर, आता काही कोणाला विचार कार्ड काढा जरा 2 मिनिटं आपण हे करू, त्यांना विचारू द्या. बोला. विचारा, प्रश्न विचारा की कोणाचे असतील ते. विचारा. एनी क्वेश्चन्स कुठल्याही बाबतीमध्ये? सर स्टोन कोणता सांगितला प्लीज? जेम्सटोन सांगितलं ना मॅडम त्याच्या ह्याच्यामध्ये. जेम्स, हा मी पाहिलं म्हणजे. कॉर्ड्स सांगितलं, क्लिअर कॉर्ड्स. क्लिअर कॉर्ड, ही कॉर्ड फॅमिली आहे ना मॅडम? बरं, कुबल मॅडम तुम्हाला काय सुचवायचं आहे? एनी ओपिनियन? नाही, माझे तर खूप लाडके आहेत हे सगळे सिम्बॉल आणि मी त्याचा वापर पण भरपूर करते आणि चांगले रिझल्ट पण छान येतात. कारण आपोआपच हे सिम्बॉल आपण वापरायला लागले ना की मे बी आपल्यात काही निगेटिव्हिटी असू पण शकते प्रत्येकात, पण मला असं वाटतं की ती जायला पण खूप मदत होते आणि मग निगेटिव्हिटी गेली की ऑटोमॅटिक आपले कार्य म्हणजे आपल्याला कार्यात सफलता मिळते, रिलेशनशिप मध्ये पण फरक पडतो, सगळ्याच गोष्टीत. म्हणजे सगळं माझ्या मते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच व्हायला लागतं. मला तर खूपच म्हणजे छान, एकदमच चांगले आहेत. कारण ह्याच्यात निगेटिव्ह असं एक पण कार्ड नाहीच आहे. आता इथे पण पेशन्स म्हटलंय तर समजा काही मुलं सुद्धा खूप हायपर ऍक्टिव्ह असतात ना, असे Yes, yes. लहानपणी, किंवा काही माणसं पण म्हणजे निर्णय घ्यायला थांबतच नाही, त्यांच्याकडे काही पेशन्स. अगदी आता म्हटलं की ही गोष्ट ताबडतोब, तर तसं नाही होत ना. प्रत्येक गोष्टीला वेळ हा द्यायला लागतोच ना. मग अशा लोकांसाठी पण आपण म्हणजे वापरू शकतो ना. आपल्याकडे आले ते लोक किंवा असं, आणि रिलेशनशिप मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये उपयोगीच आहे ना हा सिम्बॉल. छान. आणि तुम्ही आपण सगळं. हा, बोला. yes, आपण म्हणतो धीर धरा, धीर धरा, होईल बी सगळं पेशंट, बी व्यवस्थित. पेशंट. आणि कॉर्ड्स जे काही कॉर्ड्स फॅमिली आहे ना, तुम्ही तुम्हाला सांगतो, कॉर्ड्स हा, मध्ये येलो कॉर्ड्स आहेत, ग्रीन आहे कॉर्ड्स आहे. आहेत, क्रिस्टल क्लिअर कॉर्ड्स आहेत. तर होय, नंबर ऑफ ही कॉर्ड्सची एक फॅमिली आहे क्रिस्टल फॅमिली मध्ये, आहे. त्याच्यामध्ये तिला त्या ठिकाणी असा करकरीत जो काही भाग असतो त्याला कॉर्ड्स फॅमिली म्हणून सांगितलेलं आहे. आणि क्रिस्टलची जी कॉर्ड फॅमिली आहे साधारणतः 1.5 लाख वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे भूगर्भामध्ये. ते काही कोणी क्रिएट केलेलं नाही, ते करू पण शकत नाही. नाही, ओके, नॅचरलच आहेत ना ते सगळे. नॅचरल, पूर्ण नॅचरल आहे. येस. सर हा बोला. सर एक सेकंद. आता कुबल मॅडमनी खूप चांगला अभिप्राय दिलाय त्याच्यावर की खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या वापरतायत आणि मी सुद्धा वापरते. पण आपल्या एका आता जसं हे आता सांगितले की फ्रोझन शोल्डरवर त्याचा अंमल आहे. मग हो. आपल्याला एखादी गोष्ट आपली ओके झाली की मग ते कार्ड जर आपल्या पाकिटात असेल किंवा आपण उत्तरेला लावलं असेल तर ते रिप्लेस करायला हरकत नाही ना? नक्की नक्की. कसं असतं आणि मॅडम एका सांगतो तुम्हाला. वेळेला हा हो हो हो, बोला बोला बोला. नाही, आणि मग एका वेळेला आपण किती कार्ड यूज करू शकतो? नाही, आता आपल्या गरजा किती असतील हा, त्याप्रमाणे. पण गरजेप्रमाणे ना मॅडम. पूर्वी बघा आपल्याकडे ना स्टँड वाल्याने मागच्या बाजूला ना असे लॉक असायचे ज्याच्यामध्ये आपण फोटो रिप्लेस करू शकत होतो. असा एक हो प्लायवूड हो असायचं. तर हो तशा तऱ्हेचं कार्ड तुम्ही वारंवार जर रिप्लेस केलं, पर 2 days आहे, पर 7 days आहे, 1 month आहे, तर तुम्ही अशी एक फ्रेम बनवून ठेवली आणि तुमच्याकडे कार्ड तर आहेतच, मग त्या कार्डावरती नंतर तुम्ही त्याचा उपयोग केला घरी. आता ती 4x4 ची एक फ्रेम बाजारामध्ये उपलब्ध असते की ज्याच्यामध्ये तुम्ही वारंवार एखादं चित्र रिप्लेस करू शकता. असं आहे. हा कळलं? किंवा हो तुमच्या मोबाईल वरती पण तुम्ही त्याचं चित्र जे आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट म्हणून लावू शकता ओके. डिस्प्ले वरती. हा आपण जसा फोटो लावतो हा त्या. तसं. मग ती एनर्जी निश्चितच त्या ह्याच्यामध्ये वैश्विक एनर्जी जी आहे, कॉस्मिक एनर्जी, ती आपल्याला हा लागू पडते. हा मुकेश भाऊ, आता दुसरं कार्ड लावा. थँक्यू. नाही, हे पण झालं ना मुकेश भाऊ, हे झालं. 54 आले नंबर. ना सर, बरोबर हा आहे हा आता हा, 54. हे आता बरोबर, आता बरोबर. सर मला एक विचारायचं होतं. हा बोला. जर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर हे कार्ड म्हणजे असं जवळ ठेवायचं का त्याचं, हे म्हणजे नाही, समोर त्याला तिथे तुमच्या ह्याच्या ठेवलं का, जिथे तुम्ही वापरता, हा हा तुमचा जिथे सहभाग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. बरं बरं. माझा आवाज काय रिटर्न येतो का?
तर तुमचा आवाज डबल डबल येतोय. तुमचा नाही प्रॉब्लेम, ते त्यांच्याकडचा दामलेंकडचा प्रॉब्लेम आहे. इको होतोय आवाज. अच्छा इको होतोय. बर 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 मी बंद प्रशांत दामले दामले मॅडम, हो बंद करते. लाईव्ह स्पीकरवर तुम्ही ऐकताय का सरांना? हा तुम्ही स्पीकरवर ऐकू शकताय? हा म्हणजे इथलं म्यूटचं मी हे केली ना रेग बंद हे केलं ना. स्पीकरवर ऐकतात. नाही स्पीकर वरनं नाही ऐकत आहे. ठीक आहे, बंद प्रशांत करा. दामले ऐका ना सर, मॅडमचा आवाज एकेरीच येतोय. आपण जेव्हा बोलता, आता गेला, आपण बोलतानाच डबल येत होता सगळ्यांचा, तुमचा, माझा, मुकेश भाऊंचा. आता नाही, आता येतोय व्यवस्थित. बरं, आता हे कार्ड सर जे आहे माझ्या आईलाच अहो खूप त्रास होतोय फ्रोझन शोल्डरचा. बरेच ओके, महिने ओके. झाले. औषधं खूप ओके. झाली पण फरक पडत नाही काही. ओके ओके हा म्हणून मी विचारलं की हा कसं सिम्बॉल प्रोसेस. वापरा मॅडम, अगदी म्हणजे खूप श्रद्धा 100% ठेवून. हा तेच बरोबर. किंवा क्रिस्टल वापरा मॅडम. डायबेटीस असला तरी फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो. डायबेटीस नाही डायबेटीस नाहीये पण तिला तो त्रास होतोय हात दुखण्याचा खूप. आता दामले मॅडम, जरा तुम्ही माईक बंद करा. हा, आता येतो आवाज व्यवस्थित माझा? आता व्यवस्थित येतोय. सर तुमचा नाही प्रॉब्लेम, त्यांचा प्रॉब्लेम आहे तो. दामले मॅडम कडनं प्रॉब्लेम. बरं, ठीक आहे. शेवटी दामले आहेत ते. हा, आता पीसकीपर हा जो कार्ड जे आहे ते शांतता रक्षक. बघा, एक लक्षात घ्या, ही फार महत्वाचं भूमिका घेणारं कार्ड आहे. आता त्या ठिकाणी शांतता रक्षक म्हणजे काय, तर स्पेशली आपल्याला बघितलं पाहिजे एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये मध्यस्थी करणं, कुठे तंटा असेल, वाद असेल, तर त्या ठिकाणी ह्या कार्डाचा तुम्हाला वापर केला पाहिजे. आता ह्याचं जे काय हाना HANA म्हणून त्याचा कीवर्ड आहे, HAHNAH हा फ्रेंच वर्ड आहे. त्याच्यानंतर त्याचा कलर जो आहे तो पेल ब्ल्यू म्हणून त्याचा कलर आहे, पेल ब्ल्यू. आणि जेमस्टोन जे आहे ते क्लिअर हा, काय बोलतो मॅडम? पेल ब्ल्यू ना? हो, पेल ब्ल्यूच आहे ना, म्हणजे असं लाईट ब्ल्यू टाईप असा. हा, फेंट येतो त्याचा कलर, थोडासा फेंट ब्ल्यू येतो, फेंट. बर, त्या ठिकाणी फिजिकल बॉडी जी आहे ती त्या ठिकाणी छातीवरती आणि मसल्स वरती त्याचा पूर्णपणे एक अंमल आहे. त्याचा मसल्स आणि चेस्ट या दोन गोष्टीवरती त्याचा अंमल आहे. आता मसल्स जे असतात त्या ठिकाणी तुम्हाला एक्सरसाइज हा भाग जो आहे तो मसल्स मध्ये दर्शवला जातो. आणि व्यायामाचा जो काही भाग आहे तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मसल्स जे आहेत आणि छाती, म्हणजे कुठली गोष्ट छातीपासून जी काही त्रासदायक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा कार्डाचा हे कॉर्ड्स जे आहे ते वापरलं पाहिजे. आणि हे जे रिप्रेझेंट करतं त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला हवं, तर त्या ठिकाणी निश्चितच तुमच्या याच्यामध्ये शांतता प्रिय किंवा शांततेमध्ये जगणं. काही वेळेला बरेचशी आंदोलनं एखाद्या व्यक्तीच्या किंवा अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये होत असतात आणि त्यावेळेला तिथे मध्यस्थी करणारा मनुष्य किंवा आपण स्वतःच्या मनामध्ये असा विचार केला पाहिजे की आपल्याला पीस राहायचंय, म्हणजे शांतता राहायचंय. आणि तो त्यांचा रक्षक म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीमधून आपण त्याचं नियोजन करू शकतो किंवा शांतता राखू शकतो. शांतता राखा असा एक बोर्ड असतो, तर त्याच्यामध्ये तुमचं कार्य जे आहे ते पूर्ण होईल. पण तिथे शांतता राखा. तुम्ही फार मोठ्याने जेव्हा आगाऊ होता किंवा पुढेच करता, तर तसं न करता तुमच्या जीवनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा असतील तर त्या पूर्णपणे कॅपेबल असतील तर त्या पूर्ण होतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच शांतता राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याला दोन पार्ट आहेत. एक आहे कीपर, म्हणजे तो रक्षक त्याला आपण म्हणतो कीपर. तर तो शांतता कीपर म्हणजे मध्यस्थी करून कुठल्या तरी वादामध्ये तिथे समाप्ती व्हावी असा एक भाग आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही वादविवाद किंवा तत्सम काही गोष्टी होत असतील आणि अशा वेळेला रागावरती नियंत्रण करून तिथे शांतता राखणे हा एक त्याच्यामधला भाग आहे. तर जीवनात आंदोलनं होण्यासाठी अनेक कारणं असतात की त्या कारणामुळे जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याच विचारांमध्ये पण आंदोलन असतं, त्याच्यामध्ये मसल पॉवर मध्ये पण आंदोलन असतं. एखाद्या गोष्टीला काही वेळेला तिथे अतिशय ज्याला म्हणतो की हाणामारीवरती प्रकरण जातं
तर तिथे सुद्धा आपण त्या ठिकाणी आवर्त घेणं गरजेचं आहे. म्हणून ह्याकरता तुम्हाला हा निळा रंग जो आहे तो आकाशी रंग ज्याला आपण म्हणतो, तर तो शांततेचं प्रतीक म्हणून सुचवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये शनिग्रहाचा अंमल असल्यामुळे शनी हा शांत शीतल जो आहे, म्हणून कुठल्याही तऱ्हेचं रक्षक पाहिजे असेल किंवा सुरक्षितपणा पाहिजे असेल तर त्याला तुम्हाला शांत राहणं अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेला एखादा कलह होतो किंवा आपण एकमेकांच्यावरून आर्ग्युमेंट करतो, तर ते आर्ग्युमेंट न करता तुम्ही शांततेची जास्तीत जास्त विचार करावा, शांततेचा विचार करावा असं सांगितलेलं आहे. मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे का? सर एक विचार हा बोला. हे आता मध्यस्थीनी साठी आहे असं तुम्ही म्हणाल, मग जो मध्यस्थी करणारा माणूस आहे त्यांनी हे वापरायचं की कोणी वापरायचं? नाही, आता बघा, तुम्ही सल्लागार म्हणून आहात, बरोबर आहे, हा आणि हो तुमच्याकडे एखादी तक्रार आली आहे किंवा माझ्या जीवनामध्ये फार मोठी आंदोलनं होत आहेत आणि हा त्याच्यापासून मला काही हे मिळेल का, सुख मिळेल का, किंवा मग मी त्याच्यापासून अलिप्त राहीन का, तर मला शांतता राखणं अत्यंत गरजेचं आहे असं तुम्हाला सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट हो की जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी अनेक आंदोलनं घडत असतात, आपण आपल्याकडे रोजच्या तक्रारीवरून पाहतो, मग हो तिथे हाणामारी होईपर्यंत प्रकरण जाऊ नये, तर त्याला ती चिंता असेल तर त्यावेळेला तुम्ही हे जे कार्ड आहे, हे जे सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल जर त्याला दिलं, त्याला खिशात ठेवलं, याची पूजा केली, त्याच्याकरता निळा रंग वापरला आणि त्याच्यानंतर क्रिस्टल वापरलं, तर त्याच्या जीवनातील जी काही आंदोलनं असतील तर ती शांततेकडे प्रस्थान करतील. अच्छा प्रस्थान आणखी काही प्रश्न होता मॅडम? लक्षात हा म्हणजे बोला. सर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर रागीट असेल, चिडका असेल, तर आपण त्याला हे देऊ शकतो. हो, पीस म्हणजे काय ऍक्च्युअली, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द पीस? जिथे शांतता आहे ना मॅडम, तिथे सुख आणि लक्ष्मी आहे, लक्षात ठेवा. बरोबर. जिथे गोंधळ आहे ना, तिथे एखादी गोष्ट पॉझिटिव्ह टिकत नाही. अनेक लोक जे आहेत ते शांतते प्रिय असतात. तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेलात किंवा एखाद्या मूवी मध्ये गेलात, तर त्या ठिकाणी पीस ऑफ माइंड पाहिजेच तुम्हाला, नाहीतर तुम्ही एखादी गोष्ट समजू शकणार नाही. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला, आता जसं आपलं लेक्चर आहे, त्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला ती गोष्ट मिळावी, तर ह्याकरता सुद्धा तुम्हाला शांतता पाहिजेच ना, नाही का? तर दॅट इज कॉल रक्षक. म्हणजे एक वेळेला तुम्ही शांतता पालन करणे. रक्षक दोन प्रकारे असतो. एक कन्सल्टंट म्हणून तुम्ही आहात, तर तुम्ही त्याला सल्ला देऊ शकता आणि त्याची रक्षा करू शकता, पण मूळ त्याचा कीवर्ड जो आहे तो शांतता आहे, म्हणजे पीस. द पीस साठी हा सिम्बॉल वापरावा. अहो, जीवनामध्ये लोकांच्या एवढा गोंधळ आहे ना, एकेकाच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यांची मानसिक अवस्था पूर्णपणे दूषित झालेली असते, तो स्वतः गडबडलेला असतो की त्याला सुचत नाही. त्यावेळेला तुम्ही त्याला हा सिम्बॉल वापरण्यास देणे. आणि ही शांतता जी आहे आणण्यासाठी कधी कधी आर्थिक नुकसान होतं, कधी सामाजिक नुकसान होतं, कधी आपल्या जीवनातील जे काही फॅमिली मेंबर्स असतात ते आपलं नुकसान करतात, आणि त्यावेळेला एकदम आपण आपला तोल जातो, त्यावेळेला हे वापरणं गरजेचं आहे. पण त्याकरता तुम्हाला ते क्रिस्टल क्लिअर आहे, क्लिअर क्वार्ट, ते वापरलं पाहिजे. ओके, आलं का सर एक लक्षात? विचारू. हो सर, आलं. हा, बोला बोला मॅडम, बोला. सर, एखादी व्यक्तीचा कोर्ट केस चालू आहे आणि त्या केसमुळे तो तणावमुक्त युक्त झालेला आहे, तर त्याला मानसिक शांततेसाठी आपण हे कार्ड स्वतःजवळ बाळग म्हणून नक्की असं सांगू नक्की शकतो का? नक्की सांगू शकता. त्याच्यामध्ये जर समजा त्याचा लवकरात लवकर निर्णय लागावा, त्यासाठी सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल आणि त्याला सुख प्राप्त व्हायचं असेल, तर त्याच्या गोंधळातून तो बाहेर पडेल. कारण कोर्ट केसेस वगैरे ह्या दीर्घकाळ चालणाऱ्या गोष्टी आहेत, चालणाऱ्या गोष्टी. हो, मग त्या ठिकाणी तुम्ही शांत होईल. किंवा समोरची पार्टी जी आहे मॅडम, अपोजिट पर्सन, तर ती सुद्धा त्यावरती कुठेही अयोग्य भूमिका घेणार नाही. म्हणजे रक्षक ह्याचा म्हणजे अर्थ तसा. अच्छा, ओके, थँक्यू सर. थँक्यू. नेक्स्ट कोण होतं? एक मिनिट. बोला. हॅलो, बोला. हा, हे घरामध्ये घरगुती कलह होतात बऱ्याच घरांमध्ये. हो वाद असतात सारखी. हो. हा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मग ते सासू, सून, मुलगा, वडील, आई, असे बऱ्याच जणांचे वाद असतात. तर त्या घरामध्ये जर लावला तर हो, तरी चालेल, तरी तुला बघा, शांततेचं रक्षण करणं, त्यासाठी हा सिम्बॉल. तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे. हल्ली ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, अतृप्तता ज्याला आपण म्हणतो,
मनुष्य कम्फर्टेबल नसेल किंवा काही समाधान नसेल किंवा आर्थिक काही चणचण असेल किंवा एखादी गोष्ट चिडचिडपणा तयार होतो, काही वेळेला मनासारखी कामं न झाल्यामुळे घरामध्ये एखादी व्यक्ती आंदोलन करतो आणि त्याचा त्रास अनेकांना होतो. मग तशाच प्रकारे तुम्ही जेव्हा हा प्रश्न विचारलाय तर ज्याला आपण म्हणतो कीप सायलेन्स, कीप सायलेन्स, कळलं का? मग तसं कीप सायलेन्स साठी तुम्ही शांतता रक्षक म्हणून हे कार्ड वापरू शकता. आणि एखाद्या व्यक्तीला शांतता आवडते, एखाद्या व्यक्तीला गोंधळ आवडतो. आता जे काही मोठमोठे क्लब आहे त्याच्यामध्ये मोठा धिंगाणा असतो, मोठे बँजो लावतात, हा एक प्रकारे अशांततेचा भाग आहे. मग शांतता क्षेत्र आपण म्हणतो की बाबा हायकोर्टाच्या बाहेर शांतता क्षेत्र आहे, तिथे हॉर्न पण वाजवायला मनाई आहे. म्हणजे एवढं शांतता आवश्यकता आहे. तर त्यावेळेला हे सिम्बॉल वापरलं तुम्ही तर निश्चितच त्या कॅव्हिटीमध्ये पर्टिक्युलर त्या हाऊसमध्ये शांतता निर्माण होऊ शकेल. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? नाही आहे का? आहे प्रश्न कोणाचा अजून? नाही सर. मॅडम काय पर्सिस्टन्स जे कार्ड आहे का? पुढचं कार्ड बघा काय पर्सिस्टन्स. चिकाटी पर्सिस्टन्स आहे. चिकाटी हो चिकाटी लावलं. हा, आता हे जे कार्ड आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्याचं हे काय आहे विचार आपण जर केला तर पहा तुम्ही त्याच्यावरती मी पहिला सांगतो ATU नावाचं हे ज्याचं कीवर्ड आहे AHTOO ATU, हा फ्रेंच वर्ड आहे AHTOO. त्यानंतर ऑरेंज रंग त्याला आवडता रंग आहे, त्याच्यामध्ये सपोर्टिंग करणार आहे. आणि सेट्रिन नावाचं क्रिस्टल जे आहे हे क्रिस्टल त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. दुसरा भाग असा आहे की त्यामध्ये एखादी पद्धती आहे, सिस्टम्स आहे, कुठल्याही गोष्ट त्याला म्हणतो तर त्याचा अंमल या कार्डावरती आहे. म्हणजे सगळी व्यवस्था, ज्याला सिस्टम म्हणजे काय, एखादी व्यवस्था. मग त्या व्यवस्थेमध्ये स्केलेटल सिस्टम, स्केलेटल सिस्टम जी आहे तर त्याचा वापर तुम्हाला या सिम्बॉल साठी करायचा आहे. सेट्रिन परत लिहून घ्या, मग सारखं विचारू नका. सेट्रिन नावाचं क्रिस्टल आहे. आता ह्याचा मूळ जो काही भाग आहे तो काय आहे तर त्यामध्ये कुठली गोष्ट करतेवेळी तुम्हाला ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो ती चिकाटी आहे. म्हणजे एखादी गोष्ट करतेवेळी तुम्हाला मध्ये सोडून चालत नाही. मग ती मध्ये सोडून चालत नाही म्हणजे काय की त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट परिपूर्ण करायची असेल तर त्याचं श्रेय जे आहे तुम्हाला ते निश्चितच चांगल्यापैकी पुढे जाऊन मिळणार आहे. हे फ्युचर डेव्हलपमेंटसाठी म्हणून त्याचा कार्डाचा वापर केला जातो, जेणेकरून त्या ठिकाणी तुमची चिकाटी, एखादी गोष्ट चिकाटीने केली तर निश्चित तुम्ही उत्तम ज्योतिषी होऊ शकता. तुम्हाला सगळे तंत्र जे काही इक्विपमेंट आहेत, टेक्निकल पार्ट आहे तो सुद्धा मिळू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी एखादं एज्युकेशन आहे, जर ते एज्युकेशन करताना किंवा ते शिक्षण घेताना तुमची चिकाटी फार महत्वाची असते. आणि एखादं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे येतात की हा शिक्षणामध्ये लक्ष देत नाही, धडसोड वृत्ती करतो, हा शिक्षणामध्ये हलगर्जीपणा करतो, तर त्याची चिकाटी निर्माण व्हावी त्याकरता सुद्धा हा जो काही भाग आहे तो तुम्हाला सिम्बॉल वापरला पाहिजे. अनेक लोकांचे असे प्रश्न आहेत की ते लोक घरी त्यांची इच्छा नसते यायची, सतत ते त्या ठिकाणी बाहेर फिरत असतात आणि घरामध्ये लक्ष केंद्रित करत नाही, त्याची चिकाटी घराशी अटॅचमेंट नसते. एखाद्या वेळेला जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती सुद्धा एक प्रकारे चिकाटीच आहे. चिकाटी हा कीवर्ड तो असा सांगितलेला आहे. पण ह्या सिम्बॉल मध्ये आणखी काय काय गोष्टी आहेत. तर तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची चिकाटी, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या कार्डाचा वापर करून तुम्हाला यश मिळवायचं आहे. तर अशा वेळेला तुम्हाला रंग जो आहे तो ऑरेंज रंग आहे आणि तुम्ही ते जे अम्बिशन्स जे तुमचं आहे ते निश्चितच पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर तुमची मोमेंट आहे ती पुढे फॉरवर्ड होईल. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला चिकाटी पाहिजे. बरेच लोक जे विद्वान झालेले आहेत, राजकारणामध्ये आहेत किंवा IAS ऑफिसर आहेत, IPS आहेत, जे काही सरकारी नोकर आहेत, त्यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि त्यांचं ते नशीब होतं आणि ती चिकाटी सतत राहावी. आपल्याकडे हल्ली मुलांचे शिक्षणाचे फार मोठे प्रश्न आहेत आणि त्यांच्या वागणुकीमध्ये प्रश्न आहेत, तर त्याकरता सुद्धा तुम्ही घरामध्ये किंवा त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये हे कार्ड तुम्ही वापरू शकता.
चिकाटीशिवाय तुम्हाला पुढचं जीवन जगता येणार नाही. आज तुम्ही ज्योतिष शिकत आहात, तर जे काही लोक रेग्युलर क्लासेस करत आहेत तर त्यांची ती चिकाटी आहे, त्यांना अनेक प्रकारची ज्ञान जे आहे ते प्राप्त होतं आणि ते त्यांचं पूर्णपणे कार्य पूर्णत्वास नेतं. तर त्याला म्हणतात चिकाटी, त्याला म्हणतात हा सिम्बॉल. कोमल मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे याबद्दल? सर, आता तुम्ही सगळं सांगितलंय ना बरोबर. म्हणजे चिकाटी तर हवीच ना. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो ना की हा सिम्बॉल आपल्या म्हणजे हार्ट आणि गोलशी पण कनेक्ट होतो ना. जेव्हा आपण आपल्याला एखादं म्हणजे कार्य सिद्ध करायचं आहे किंवा साध्य करायचं आहे, तर त्याच्यासाठी लागणारी जी चिकाटी हवी ना, म्हणजे डिव्होशन आणि डेडिकेशन वापरतो आपण, तेव्हा कार्य नक्कीच 100% आपलं सफल होईलच ना. पण एखाद्याला ते नसेल होत, म्हणजे त्याला कार्य तर सफल करायचंय पण त्याच्याकडे चिकाटीचा अभाव आहे, तर मग आपण त्याला सांगू शकतो ना की तू म्हणजे हा सिम्बॉल वापर. ऑरेंज कलर जास्तीत जास्त तुझ्या अवतीभवती ठेव, किंवा हे सिट्रीन नावाचं क्रिस्टल वापर. आयदर क्रिस्टल किंवा त्याचं एंजल मिळालं तर, किंवा आजकाल तुम्ही म्हणता तसे ते कॉइल्स पण अवेलेबल आहेत ना. म्हणजे कशाचा आहे असं उपयोग. म्हणजे हे महत्वाचंच आहे ना खूप. ज्यांना आपलं ध्येयापर्यंत जायचंय त्यांनी तर हे वापरायलाच हवं. म्हणजे बरोबर बरोबर. हा, होय. येस. आणखी काही विचारायचं आहे कोणाला? मग आपण पुढच्या कार्डाकडे जाऊया. पुढचं समृद्धी प्रॉस्पेरिटीचं कार्ड आहे. प्रश्न कोणाचा? सर, मी विचारू? हा, विचारा ना. सर, समजा एखादी व्यक्ती खूप म्हणजे आता ऍक्टिव्ह आहे, पण अचानकच तिच्या काही मानसिक याच्यामध्ये बदल झालाय आणि तिला काहीच करू शकत नाही. ती नुसतं झोपून राहणं किंवा न ऐकणं. तर अशा व्यक्तीसाठी हे असं कार्ड आपण देऊ शकतो का? बघ, आता 2 पार्ट आहेत मॅडम. तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे. एक तर तो जे काही कार्य करण्याची इच्छा त्याची आहे त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन असायला हवं असं तुमचं म्हणणं, म्हणजे चिकाटी असणं. बरोबर आहे? म्हणजे होती आणि आता अचानकच एकदम ह्या 15 दिवसात एकदम बदल होऊन की सुचत नाही, मला काही सुचत नाही, मी काही करू शकत नाही, माझा काही उपयोगच नाही, अशी भाषा जी यायला लागलेली आहे, त्यांच्यासाठी हे आपण देऊ शकतो का? बरं, हा, नाही, ठीक आहे. आता हे ऐकलं आणि तुम्ही त्याच्यावरती सजेस्ट करू शकता. तर ह्याच्या पुढचं कार्ड मी तुम्हाला समजावून सांगतो. जर त्याच्याकडे जर चिकाटी नसेल, ही कार्डाची सिक्वेन्स कशी आहे मॅडम बघा, की चिकाटी जर नसेल तर तुमची भरभराट पण होत नाही. हा पण एक भाग आहे. मग तशा करता तुम्हाला पुढचं कार्ड जे आहे ते समृद्धीचं कार्ड आहे. मग तुम्ही हे कार्ड सुद्धा वापरू शकता ती चिकाटी येण्यासाठी. म्हणजे त्याचं मन जे आहे ते त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये गुंतण्यासाठी किंवा त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी, आणि त्याने ते अंमल केलं पाहिजे त्याच्यावरती, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही वापर करू शकता. मग हरकत नाही हे हा सिम्बॉल वापरायला. ओके सर, ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे. शिंदे साहेब बोला. सर, हे जे कार्ड आहे चिकाटी, तो ऑलवेज म्हणजे वैचारिक लेवलला की एक म्हणजे फिजिकली कंडिशन्स मध्ये आपण ती चिकाटी म्हणजे डिफरंट कंडिशन्स मध्ये जाते ना सर, आणि याचा अंमल कशावर येतो बॉडीला याच्यावर? नाही, बॉडीचा जो अंमल आहे त्याच्यापेक्षा सिस्टम सांगितलं ना. सिस्टम सांगितलं. सिस्टम स्केलेटल सिस्टम. स्केलेटन बॉडी पूर्ण सांगाडा. ओके ओके. आणि जर चिकाटी जी आहे आपण म्हणतो, तर चिकाटी आपण तुम्ही म्हटलं ना चिकाटी ठेवली पाहिजे किंवा काय याच्यामध्ये, पण नर्वस माइंड मध्ये चिकाटी म्हणजे ठेवायची तर त्या माणसाला ऑलरेडी तो डिप्रेशन मध्ये असतो, पहिली गोष्ट. किंवा एखादा माणूस जिद्दी असतो, तो ती चिकाटीच्या मागे धावत असतो, म्हणजे त्याची एक स्वतःची स्वतंत्र वैचारिक शक्तीने धावत असतो. म्हणजे चिकाटी एक्झॅक्टली आपण हे जे सिम्बॉलिक कंडिशन आपण दिलेली आहे ती विस्तृतपणे होत नाहीये. म्हणजे कसं माहितीये का, आपण फक्त थातूर मातूर म्हणतो ना की अभ्यासात चिकाटी पाहिजे, काय काय प्रोजेक्टचे असतात सर. केव्हा काय असतं की आपण प्रयत्न करतोय म्हणजे ज्याला आपण चिकाटी पण म्हणू शकतो, परंतु त्याच्यामध्ये आपण ना डिस्टर्ब होतो किंवा डिप्रेशन मध्ये जातो. तर एवढं मनाला लावून घेतो, त्याच्यामध्ये पण ही गोष्ट चालेल का? सांगतो तुम्हाला, सांगतो. फार मस्त प्रश्न आहे, सगळ्यांच्या ज्ञानासाठी फार उत्तम विचारलं तुम्ही. कसं असतं मॅडम साहेब, आता तुमचं जे डिपार्टमेंट आहे, येस सर, सतत एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित ठेवून असतं. येस सर. आणि जोपर्यंत ती व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत त्याचा मागोवा घेतला जातो सर. ती अशी सोडली जात नाही. म्हणजे ती पण एक चिकाटी आहे शेवटपर्यंत. ते तो जॉबचा बघा.
तो जॉबचा झाला. आता घरामध्ये किंवा वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा एखादी गोष्ट मिळावी आपल्याला, ती सुद्धा एक चिकाटी आपण ठेवतो की समजा मला अमुक एका ठिकाणी काम मिळावं किंवा मला हे काम तंत्रज्ञान शिकायचं आहे, ही पण एक चिकाटी आहे. दुसरी भाग असा आहे की मला परदेशात जायचं आहे आणि त्यासाठी मी वारंवार प्रयत्न करत आहे. अगेन अँड अगेन. कधी कधी एखादी व्यक्ती प्रयत्न करून नंतर मध्ये सोडून देते, तर ते चुकीचं होतं. मग अशा वेळेला तुमची गरज काय आहे? आता तुमच्याकडे तर त्या तुमच्या डिपार्टमेंटला चिकाटी नाही ठेवली ना तर चालणारच नाही, तुम्हाला तो आरोपी मिळणारच नाही. नाही बरोबर. नाही तसं म्हटलं तर म्हणजे आमचं काय असं जे भरती म्हणजे आमच्या जॉईंट होतं ते मला बॉन्ड चाइल्ड हे चिन्ह आमच्या कपाळावर असतात ते. तशी ती शिकाटी असते. जोपर्यंत ते काम होत नाही किंवा तुमचं रिपोर्टिंग सादर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते फॉलोअप द्यावं लागतं. इट इज कॉल्ड चिकाटी. द्यावंच लागतं. तसंच त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये एखादं कार्य पूर्णत्वात जाणे किंवा जायला हवं, ती सुद्धा चिकाटी ठेवणे. तर त्यासाठी हा सिम्बॉल जो आहे तो वापरता आला पाहिजे. सर बरोबर. ओके ओके गुड डे. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. कपडे काढायला जावा. ते म्हणजे घालण्यासाठी ठेवलं तर तिकडचे कपडे ते आता 56 नंबरचं कार्ड लावा. आता बघा, हे कार्ड फार महत्वाचं आहे सगळ्या याच्यामध्ये. मी तुम्हाला ह्या कार्डाबद्दलचा एक विशेष सांगतो तुम्हाला की बाजारामध्ये जे तुम्हाला कॉइन मिळतात क्रिस्टलचे, त्याच्यावरती बहुतेक वेळेला हा सिम्बॉल तिथे असतो. हा सिम्बॉल तुम्हाला उपलब्ध असतो. हा सिम्बॉल अतिशय महत्व. मगाशी मॅडमने त्या विचारलं होतं की बाबा एखादी व्यक्ती काही काम करत नाही किंवा त्याला आळस येतो, तर त्यावेळेला त्याचा आळस जावा, ती चिकाटी दूर व्हावी, म्हणजे त्या चिकाटीमध्ये लागावं लक्ष. पण नंतर समजा हा सिम्बॉल जर तुम्ही वापरला तर ह्याचं ऍटमॉस्फिअर जो काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चेंजेस होऊ शकतात. अशा तऱ्हेची ही प्रॉस्पेरिटी, समृद्धी आणि भरभराटीकडे नेणारा हा सिम्बॉल आहे. एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये चांगल्या तऱ्हेने उपयोगात येणे, तर याचा जो कीवर्ड आहे ANA असा हा त्याचा कीवर्ड आहे आणि फ्रेंच मध्ये त्याला AHNAH असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, रंग जो आहे तो ग्रीन आहे. तुम्हाला हा सिम्बॉल अनेक वेळा बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि हा सिम्बॉल तुम्ही उपलब्ध करून घेतला तो क्रिस्टलचा आहे आणि तो पॅरिडॉट मध्ये येतो. पॅरिडॉट नावाचा क्रिस्टल आहे आणि तो जेमस्टोन मध्ये पण वापरला जातो. पॅरिडॉटचा 500-600 रुपयाला रत्न अंगठीतलं मिळतं आणि तो ह्याचा जो आहे तो 150 रुपयाचा 100 रुपयाला तुम्हाला गोल्डन मध्ये तुम्हाला तो करून मिळतो. त्याचा ग्रीन रंगावरती, ग्रीन स्टोन वरती याचा अंमल केलेला आहे आणि हे डिझाईन काढलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचं जे काही स्मॉल, ज्याला फिजिकल बॉडी स्मॉल म्हणतोय, स्मॉल इंटेस्टाईन त्याचा जो भाग आहे तो जोडत आहे. आणि एखादी गोष्ट भरभराटीकडे सुरुवात होणे, बघा, बिगिन द प्रॉस्पेरिटी विदिन रिफर, ज्याला आपण म्हणतो की एखाद्या भरभराटीला सुरुवात होणे, प्रॉस्पेरिटीकडे जाणे, अराईव्ह त्याला आपण म्हणतो. आणि ती एक पहिली पायरी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ती स्वीकारली पाहिजे. या सिम्बॉलचा आपल्या जिबूमध्ये अनेक प्रकारे उपयोग केलेला आहे आणि उपयोगात येणारं हे कार्ड असून कुठल्याही गोष्टीवरती पॉझिटिव्ह, ज्याला आपण म्हणतो, कुठल्याही दुःखाशी संबंध नाही. आपण आपलं जीवन हे निश्चितच भरभराटीला यावं याच्यासाठी जगत असतो, झगडत असतो आणि आपल्याला यश मिळत नसेल तर त्यावेळेला हा सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला वापरावाच लागेल, म्हणजे वापरलाच पाहिजे. म्हणून हा कॉइन जो आहे तो 110-120 रुपयाला मिळतो. तो तुम्ही घेऊन ठेवला तर फॉर ऑल पर्पज हे जे सिम्बॉल आहे ते तुम्ही सगळ्या गोष्टींवरती वापरू शकता. म्हणजे ऑल पर्पज एवढ्यासाठी सांगितलं की कुठल्याही गोष्टीची भरभराट व्हावी हा आपला उद्देश असतो. मग आपल्या शिक्षणामध्ये व्हावी, आपल्या आर्थिक बाबतीमध्ये व्हावी, आपल्या नोकरीमध्ये व्हावी, आपल्या व्यवसायामध्ये व्हावी आणि आपल्या कुटुंबामध्ये भरभराट व्हावी, कुटुंबाचं सगळं सुख आपल्याला मिळावं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला, आपल्या मुलांना, आपल्या जोडीदाराला यश मिळावं, त्याच्यासाठी म्हणून हा सिम्बॉल रेकमेंड केलेला आहे आणि अतिशय सुंदर पैकी हा सगळ्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. कळलं? आता हा जो एंजल्स मध्ये जर त्याला विचार केला तर त्याच्यामध्ये एक एंजल सुद्धा मिळतं
आणि त्या एंजल्सला तुम्हाला 3 एंजल्स घ्यावी लागतात. ती म्हणजे पहिला एक मायकल आहे आणि 2 गार्डियन आहेत. आणि हा सिम्बॉल त्याच्या समोर ठेवला तुम्ही, तर एंजल्स आणि गार्डियन जे आहेत ते तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी तुमच्या पाठिंबा मिळेल आणि तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्हाला भरभक्कम पाठिंबा मिळवण्यासाठी एंजल्स आणि गार्डियनचा उपयोग करणं गरजेचं आहे. दुसरा भाग असा आहे की त्यामध्ये एंजल्स कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि हे सिम्बॉलचं कार्ड असेल, तर ह्या दोन्ही गोष्टी मेणबत्ती समोर जर ठेवल्या आणि प्रार्थना केली तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये जे काही भरभराटीचं दालन आहे ते उघडेल. भरभराट ही फार महत्वाची गोष्ट आहे. समृद्धी ही पण महत्वाची आहे. मग समृद्धी ती बौद्धिक असो, आर्थिक असो, फॅमिलीमध्ये समृद्धी असो, या सगळ्या गोष्टी समृद्धीसाठी ह्या कार्डाचा उपयोग केलेला आहे. कळलं का? सर क्रिस्टल कुठलं सांगितलं सर? सॉरी, क्रिस्टल कुठलं जे आहे ना सांगितलं? मॅम, क्रिस्टल सांगितलं ना मॅम. पेरिडॉट हे हिरव्या रंगाचं क्रिस्टल येतं. पॅरिडॉट हा छोटासा एक क्रिस्टल तुम्ही अंगठीमध्ये पण घालू शकता. जसा पाचूचा रंग असतो एमरल्डचा, तसाच पॅरिडॉटचा आहे. आणि पूर्वीपासून पॅरिडॉट हे रत्न जे आहे हे रिंग फिंगर मध्ये जरी घातलं किंवा लिटिल फिंगर मध्ये घातलं तरी सुद्धा तिथे पाचूचाच उपयोग तुम्ही करू शकता. पॅरिडॉट हे अतिशय उत्तम हे आहे रत्न, अतिशय उत्तम. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. मी तुम्हाला आता हे जे सांगत आहे, माझं काही वैयक्तिक मार्केटिंग वगैरेचा प्रश्न नाही आहे. मी काही विकत नाही म्हणून सांगतो. कळलं? माझा उद्देश फक्त जे काही आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख आहे याच्यामध्ये. आणि 500-600 रुपयाला पॅरिडॉट तुम्हाला आरामशीर चांगल्यापैकी अंगठीतलं मिळेल. आणि जर स्टोन पाहिजे असेल तर साधारणतः एक 600 रुपये 500 रुपये किलोचा भाव आहे. किलो, एका किलो मध्ये 5000 कॅरेट. बोला आणखी काय? फार महत्वाचा सिम्बॉल आहे. सर मी बोलू का? हा बोला ना. हा, नमस्ते सर. नमस्ते. सर मागे इंट्रोडक्टरी लेक्चरला तुम्ही बहुतेक हा सिम्बॉल घेतला होता आणि मी खूप शोधत होते. आजच मला म्हणजे एका क्लायंटसाठी तो हवा होता आणि लकीली आज आपल्याला म्हणजे हा शिकायला पण मिळाला. आणि तुम्ही इनफॅक्ट म्हणजे खूप सारे पॉईंट सांगितले त्याच्यात आणि खूप छान छान भरभराटी, पॉझिटिव्हिटी, ऑल पर्पजेस, आर्थिक, व्यवसाय, शिक्षण आणि बौद्धिक सुद्धा. हे खूप छान सांगितले सर. फक्त एक रिक्वेस्ट होती, तुम्ही जे एंजल्सचं जे सांगितलं ना की मायकल आणि 2 गार्डियन आणि ती जी प्रोसिजर सांगितली ना ती परत एकदा सांगा ना. की बाजारामध्ये तुम्ही आता पुण्याला राहता ना? हो सर, पुण्याला. हा, तर पुण्याला एंजल्स मिळतात, कोथरूडला मिळतात. कळलं का? तर त्याचा तो भाव माझा माहिती नाही मला किती मिळतील, काय भावात असेल तो, पण तो त्या ठिकाणी ते मिळतात. तर एक जो त्याच्यामध्ये 3 तुम्ही घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता. कळलं का? तर तुम्ही साधारणतः पहिल्या वेळेला 3 घ्या. त्याच्यामध्ये एक भूमिका ठरवा की त्याचं नाव जे आहे ते मायकल. कळलं? आणि त्याच्या बाजूला 2 जे असतात ना ते गार्डियन. आता त्या मायकल आणि गार्डियन मध्ये साधारणतः 2-2 इंचाचं अंतर असावं. अंतर. मायकल हा बॉस आहे. ओके, कळलं? त्याच्यानंतर ते 2 गार्डियन आहेत, म्हणजे ते सेनापती आहेत. गार्डियन म्हणजे सेनापती. आता जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल त्यावेळेला तुम्हाला हा सिम्बॉलचं कार्ड जरी त्याच्या पुढे ठेवलं, पण मेणबत्ती किंवा पणती याची पण आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला तुमची जी काही प्रार्थना समृद्धीची असेल, तुम्हाला जे काही भरभराट व्हावीशी वाटेल, एखादी चिठ्ठीमध्ये तुमची जी काही समस्या आहे ती लिहून ठेवा. आणि त्या लिहून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तो मेसेंजर जो आहे तो गार्डियन मायकल पर्यंत पोहोचवतो. गार्डियन ऑल्सो टाइप ऑफ एंजल्स. मायकल ऑल्सो इज अ सुपिरियर एंजल्स. आणि त्या एंजल्स, नंबर ऑफ एंजल्स असतात, तर त्या एंजल्स वरती तुम्हाला प्रतिसाद अतिशय चांगल्यापैकी मिळतो. तर त्याचं जे चित्र आहे ते आय विल पोस्ट इट आणि त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता. दुसरी गोष्ट की हा सिम्बॉल बाजारामध्ये 100-125 रुपयाला आरामशीर मिळतो. ह्या सिम्बॉलचा वापर तुम्ही पॉकेटमध्ये केला तरी चालेल, तुमच्या घरी ठेवला तरी चालेल, भिंतीवरती चिटकवला तरी चालेल. आणि इट इज फॉर एव्हर. त्याच्यामध्ये काहीही ह्याला नको त्याला नको हे कशाला लावायचं असं नाही. आणि पॅरिडॉट हा याच्यावरती जर चिन्ह हे कोरलेलं मिळालं तर आणखी चांगलं आहे, कारण पॅरिडॉटचं चिन्ह कोरायला फार महाग आहे.
साधारणतः 550-600 रुपयाचं चिन्ह आहे ते. आणि जर ग्रीन एव्हेंच्युरियन जर कोरलेलं असेल तर 100-150 रुपयाला तुम्हाला मिळेल. ओके ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार सर, मला एक नमस्कार. प्रश्न विचारायचा होता. बोला बोला. एखाद्या व्यक्तीला जर गंभीर आजार असेल, तर त्यासाठी त्याला ते निदान अचूक व्हावं, त्यासाठी सुद्धा हे सिम्बॉल आपण वापरू शकतो ना? नाही, आता बघा, आजाराचा प्रश्न असेल तर ते निदान व्हावं तर म्हणजे निदान झालेलं आहे का नाही झालं, म्हणजे निदान व्हावं म्हणजे निदान झालेलं नाही, बरोबर आहे की नाही? हो हो, बरोबर. पण तो आजारी आहे तर त्याच्या दुःखामध्ये ते दुःख निवारण व्हावं तर आणि त्याचे जे काही कष्ट आहेत ते निवारण होण्यासाठी म्हणून तुम्हाला तिथे भरभराटीकडे जाण्याचा मार्गासाठी तुम्ही हे ऑप्शन म्हणून वापरू शकता. ऑप्शन. ओके पण याच्याने आजार मुक्त होईल याचा दावा आम्ही करू शकत नाही. ओके ओके सर. ऑप्शन आणि म्हणून अजून वापरू एक शकता. प्रश्न आहे, बोला. असाच को रिलेटेड प्रश्न आहे. जर एखादे कपल्स कन्सिव्ह साठी जर प्रयत्न करत असतील, हा त्यांनी बरोबर. पण समजा डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे चालू असेल, तर त्याला बरोबर. योग्य प्रतिसाद मिळावा हा, त्यासाठी सुद्धा हा सिम्बॉल यूज करू शकू आपण? हा, त्यासाठी करू शकता. म्हणजे एखाद्या परिवारामध्ये एखाद्या बाळाचा जन्म होणं हा सुद्धा एक भरभराटीचाच आणि समृद्धीचा भाग आहे. म्हणजे त्याचा आनंद जेव्हा बाळ जन्माला येतं त्याचा आनंद आईला किंवा पित्याला अतिशय गगनात तो मावत नाही. म्हणजे तसा तऱ्हेने हे पॉझिटिव्ह आहे. मग तुम्ही त्यासाठी हे सिम्बॉल वापरू शकता. म्हणजे कसं आहे, भरभराटीचे 2 पार्ट आहेत मॅडम. जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल त्यावेळेला तुम्ही हे सिम्बॉल वापरलं, मग ती कुठलीही असो, मग त्याच्यातून तुम्हाला निश्चितच समृद्धी होते. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हा, दीपाली कोण आहे? किर्लोस्कर. बोला किर्लोस्कर. नमस्कार सर. नमस्ते. सर, आता तुम्ही जो सिम्बॉल दाखवलाय ना, तो मार्केटमध्ये एका ग्रीन स्टोन वर मिळतो आणि त्याच्या मागे असे काही नंबर्स पण लिहिले हो, असतात. 808 नंबर असतो. तर मग तो तुम्हाला काय सांगतो? तो त्याचा बॅकग्राऊंड जो नंबर आहे ते न्यूमरोलॉजीचा एक पार्ट आहे जिबू मध्ये. तर त्या नंबरचा पण तुम्ही उपयोग करू शकता. पण फ्रंटला हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल जास्तीत जास्त तुम्हाला उठावदार दिसलं पाहिजे. ओके. बरं, तुम्ही जर पर्स मध्ये खिशामध्ये ठेवला तरी भिंतीवर जर चिटकवायचं असेल तर आयदर नंबर आयदर सिम्बॉल असा 2 भाग आहे. तर ह्याचा जो बोला. याचा पिरॅमिड पण मिळतो ना? हो, पिरॅमिड पण आहे. येस. मग तो पण असाच म्हणजे पर्समध्ये वगैरेच ठेवायचा का? पिरॅमिडचं कसं आहे सांगतो मला मॅडम, की एखाद्या पिरॅमिड वरती हे कोरलेलं नसतं, त्याच्या आतमध्ये जो पेपर असतो आणि त्याच्यावरती प्लास्टिकचं आवरण असतं आणि मग तो पिरॅमिड म्हणून आपल्याला विकला जातो. कळलं का? हा, तर तो सुद्धा तुम्ही त्याच्यावरती 4 कोन जे असतात पिरॅमिडचे 4 पार्ट म्हणजे 4 दिशेला, तर त्याच्यावरती 4 दिशेला हे चिन्ह असणं आवश्यक आहे. कधी कधी काय असतं, मॅन्युफॅक्चरर जो असतो, जो विक्री करणारा, त्याला ह्यातलं काही सायन्स नसतं माहिती. तो आपलं मार्केटिंगचं आणि तो विकण्याचं काम करतो. पण तुमची आवश्यकता अपेक्षा काय असतं की 4 बाजूला हा एकच पर्टिक्युलर सिम्बॉल असावा. अच्छा. तर पिरॅमिड सुद्धा परमिटेड आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. सर, म्हणजे हे चिन्ह समजा आपण ग्रीन कलरनी व्हाईट पेपरवर काढून घरात वगैरे चिटकवलं तरी चालू शकतं? हो, चालू शकतं. चालू शकतं, का नाही चालू शकतं? सिम्बॉल कसं आहे मॅडम, बघा, आता छोटे छोटे सिम्बॉल जे आहेत ते 110-120 रुपयाला मिळतात. जर मोठे सिम्बॉल पाहिजे असतील तर तुम्हाला तशा तऱ्हेच्या पेपरवरती तुम्ही बनवू शकता. पेपर तुम्हाला ब्लॉटिंग पेपर पण ग्रीन कलरचा मिळू शकतो, त्याच्यावरती चिन्ह काढू शकता. हार्ड पेपर सुद्धा मिळू शकतो. त्याच्यावरती एखादा पेपर तुम्हाला मिळाला तर नंबर ऑफ झेरॉक्स त्याच्यावरती अप्लाय करून तुम्ही चिटकवू शकता. गॉट इट? हे चिन्ह झेरॉक्स करून त्याच्यावरती ग्रीन जे काही पेपर असेल त्याच्यावरती तुम्ही पेस्ट करू शकता. ओके. हो हो हो. ग्रीन सर, एक गोष्ट बॅकग्राऊंड आहे. विचारू का? बोला. सर, आपण आता एक गोष्ट सांगितली की एखादी गोष्ट साध्य करायची असेल किंवा भरभराट व्हायची असेल तर एंजलचा आपण उपयोग करू शकतो. तर 1 मायकल आणि 2 गार्डियन ठेवायचे आणि ते कार्ड पण ठेवायचं आणि चिठ्ठीत आपली विश लिहायची. तर ही प्रार्थना किती दिवस करायची? म्हणजे जोपर्यंत आपलं साध्य होत नाही तोपर्यंत करायची का?
नाही, आता 2 मिनिटं सांगतो, ह्याचं मी तुम्हाला चांगल्यापैकी उत्तर देतो. आणि आता कुठल्या समजा वेळेला प्रार्थना करायची? एक मिनिट, सांगतो. असं आहे मॅडम, आपण जेव्हा मंदिरात जातो, कधी कधी काही लोक रेग्युलर जाणारे असतात, काही लोक मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जातात, काही लोक श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये बुधवारी जातात, काही वेळेला विष्णूच्या मंदिरामध्ये रविवारी जातात, शनीच्या मंदिरामध्ये शनिवारी जातात. मग अशा वेळेला जर समजा तुम्ही मंदिरामध्ये जाता तर त्यावेळेला एकाच वेळेला जाऊन तुम्ही तुमची प्रार्थना करता, असं तुमचं म्हणणं आहे का प्रार्थना करायचं? हो, कशी बरोबर करावी आहे. या एंजलची? येस. ओके ओके. आता ती मंदिरात जाऊन आपण देवासमोर उभं राहतो, तर मंदिरामध्ये आपण नमस्कार करतो, साष्टांग नमस्कार करतो, त्यावेळेला आपली काही इच्छा असते ती आपण देवाकडे सांगतो, मेसेज पोहोचवतो. कळलं की नाही? मेसेज. आता याच्यामध्ये मी थोडस आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं असतं की एखादा आपण कृष्ण भक्त आहोत असं समजूया, घरामध्ये आपल्याकडे तुळस असते, बरोबर आहे? आपल्या याच्यामध्ये तुळस असते. आता तुळस ही जी असते, तुलसी, तर तुलसी ही जी आहे ही भगवंताची मेसेंजर आहे. म्हणजे आपला जो काही अर्ज आहे, आपली जी इच्छा आहे, तर ती भगवंताकडे पोहोचवण्याचं काम तुळशी करते. तर तुळशीकडे आपण जेव्हा प्रार्थना करतो तर त्यावेळेला तुळस ती भगवंतापर्यंत डिलिव्हर करते, म्हणजे पोहोचवते. मग तशाच प्रकारे तुम्ही तुमची जी काही प्रार्थना असेल, जी काही असेल ती, तर ती प्रत्येक वेळेला तुम्ही तुमचं सिम्बॉल बदली करून तुम्ही मायकल आणि गार्डियन कडे मांडू शकता आणि त्याचा सिम्बॉलचा वापर करून ते पुढ्यामध्ये ठेवू शकता. आणि तुमची काही नोट्स आहे, म्हणजे त्याला आपण चिठ्ठी म्हणतो, तर ती चिठ्ठीमध्ये तुमचं जे काही विश असेल ती तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता, पण इट शुड बी फोल्ड, उघडी नाही, ते गुपित असतं. कळलं का? ओके. असं आहे. आणि मग हे एकाच ठिकाणी ठेवायचे का सर, टेबलवर? आणि डिरेक्शन वगैरे काही आहे का, की नॉर्थ साइडलाच ठेवायचं, प्रेयर करताना पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असं बसायचं? अख्ख्या विश्वामध्ये नॉर्थ ची जी व्हॅल्यू आहे ना, दॅट इज कॉल्ड स्पिरिच्युअल, डिवाइन डिरेक्शन आहे. जे काही नॉर्थ आहे ते ईशान्य आणि उत्तर या दोनचा मधला जो पॅसेज आहे तो डिवाइन साठी वापरलेला आहे, म्हणजे ईश्वरी पवित्र शक्ती. कळलं? हा. आणि तेच जर समजा तुम्ही कालीचं जे हे आहे तर त्याचं साऊथला सांगितलेलं आहे, कारण काली जी आहे ती रुद्र अवतारामध्ये आहे ना. तुम्ही कलकत्त्याला गेलात तर कालीघाट आहे. हो, गेलीये सर कलकत्त्याला. कलकत्त्याचं कालीघाट जे आहे ते दक्षिणेत, कालीघाट 24 परगणा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. नंतर काम झाल्यानंतर हे एंजल परत क्लीन करायचे असतात का सॉल्टच्या वॉटरमध्ये वगैरे? आता बघा, परत एंजल्स तुम्ही जे परमनंटली एखाद्या वेळेला तुम्ही लावणार असाल तर मी तुम्हाला साधा सोपा उपाय सांगतो. आपल्याकडे पूर्वी रायटिंग पॅड यायचे, ते व्हाईट कलरचे आता मिळतात तुम्हाला त्याच्यामध्ये प्लास्टिक मध्ये, किंवा एक प्लास्टिकचा ट्रे असतो, त्या ट्रे मध्ये जरी तुम्ही पेस्टिंग केले, चिटकवले, त्याच्यावरती 2-2 इंचाचं अंतर ठेवलं आणि अर्धचंद्र काढला, म्हणजे अष्टमीचा चंद्र आकाशात असतो त्याप्रमाणे त्याचं डिरेक्शन ठेवायचं असतं. आणि त्याची पाठ उत्तरेला आली पाहिजे, आपलं तोंड उत्तरेला आलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याचं स्नान करून त्याला स्वच्छ करून परत रिफ्रेश ज्याला आपण म्हणतो तसं करायला हरकत नाही. पण इट शुड बी पेस्ट, म्हणजे पुन्हा हे नाही झालं पाहिजे तुम्हाला. कळलं? फिक्स पाहिजे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हा, बर सर. हा, बोला. आता आता कोणीतरी शंका विचारली होती तेव्हा तुम्ही असं म्हणालात की ते विष फोल्ड करून त्याच्यात ठेवायचं. फोल्ड करून. हा, ठीक आहे. बघा कसं असं तुम्हाला सांगतो मी, आपण एखादं लेटर पाठवतो, ते आपण पोस्ट करतो. हो. ते पोस्ट करताना आपण एक एन्व्हलप तयार करतो. हो. तर त्यावेळेला कसं असतं, पहिल्यापासून सिस्टम अशी आहे, नंतर ते आपल्याला एक डिलिव्हरी सिस्टम नंतर शासनामध्ये आली की तुम्ही जाऊन तिथे स्टॅम्पिंग करू शकता. पण देवाकडे जेव्हा आपल्याला मागणी करायची असते किंवा आपल्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतात त्या आपल्याला मांडायच्या असतात, ते शुड बी फोल्ड, ते डिस्क्लोज नाही करायचं. जगामध्ये अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते चिठ्ठी मार्फत तुम्ही तिथे पोहोचवू शकता. ओके. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे
9:15 झालेले आहेत. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. बाकी कार्ड आता कारण भरपूर मोठं लेक्चर होतं हॅलो सर, त्याच्यामुळे. हा बोला. मला विचारायचं होतं हे सिम्बॉल्स यूज करताना ह्यांना काही चार्ज करावं लागतं का आधी? हा, सिम्बॉलचा चार्जिंग हा जो भाग आहे ना, आपल्या हातामध्ये सुद्धा एक ऊर्जा आहे, कळलं का? तर ती ऊर्जा म्हणजे जी युनिव्हर्सल पॉवर आहे, ती युनिव्हर्सल पॉवर जो तुम्ही तुमच्या हातामध्ये कार्डावरती हात ठेवला, ज्याला म्हणतो एका हातामध्ये कार्ड परत त्याच्यावरती दुसरा हात ठेवला, तर पर्टिक्युलर एखादं कार्ड जे आहे ते चार्ज होतं, जे लावायचं असेल ते, वापरायचं असेल ते. आणि ज्या वेळेला एंजल्सचे जे हे आहे चार्जिंग करण्याची पद्धत, ती तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध करून जर तुम्ही ती पेस्ट करणार नसाल तर त्यावेळेला पर्टिक्युलर एंजल सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता, म्हणजे शुद्धता आणू शकता. चार्ज करणं म्हणजे शुद्धता आणणं त्याच्यामध्ये. आणि मुळामध्ये एंजल्स हा त्या ठिकाणी ठेवताना तुम्हाला त्याचं जी काही एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करतो, कळलं? तर चार्ज करायला हरकत नाही. किंवा तुमची जी काही कार्ड 88 आहेत, तुम्ही आमच्याकडे टेरो शिकला असाल तर टेरो पण चार्ज करावंच लागतात. आता मी ओशो टेरो चालू करणार आहे, त्याला पण चार्ज करावं लागतं. म्हणजे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या शक्तीच्या याच्यातून त्या कार्डामध्ये सोडायची असते, डिलिव्हर करायची असते. ओके, येस, थँक्यू सर. थँक्यू. बरं, कार्ड सर होईल मला आता. हा बोला. सर मला हा एक विचारायचं आहे. मी आज फर्स्ट टाइम जॉईन केलं हा आणि सर मला एक कार्ड आज 5च वाजले. त्याच्या पुढचे कार्ड मी बघितले म्हणजे कसे भेटायचे मला कॅटलॉग? कार्ड आता तुम्हाला, तुम्ही टेलिग्रामला असाल तर मी तुम्हाला पर्सनल लेक्चर पाठवेन. मला वाटतं हे आजचं 6वं लेक्चर असेल कदाचित. हा सर, म्हणजे लेक्चर पूर्ण होतो तेव्हाच मी पोहोचते बाहेरून. आज अचानक मध्ये असं भेटलं मला आज हे. तर सर टेलिग्रामची लिंक पाठवता तुम्ही? तुम्ही टेलिग्रामला जसं तुम्ही कुठल्या ग्रुपला आहात, हे इन्व्हिटेशन कुठे मिळालं तुम्हाला? विजय सर, केपी सर, विजय सर. नाही, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण आता कसं आहे की मला मेसेज करा तर मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवू शकेन, अदरवाईज नाही. तुमचा नंबर तर सर टेलिग्रामला मिळाला पाहिजे. हा ते व्हॉट्सअपला सर मी व्हॉट्सअप करू आपल्याला? व्हॉट्सअप करा. हा, मग तेव्हा मला लिंक पाठवा. ऐका, बरं परत सांगतो मॅडम, टेलिग्रामची लिंक नाही आहे. टेलिग्राम हे तुम्हाला तुमचं अकाउंट उघडावं लागेल तिथे, कारण टेलिग्राम उपलब्ध आहे जसं व्हॉट्सअप आहे त्याप्रमाणे. तर तिथे त्या टेलिग्रामवर, मग ठीक आहे, मला त्या टेलिग्रामवरती हॅलो करा, तुम्हाला पाठवेल. ओके, हा 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 सर, थँक्यू सर. थँक्यू. सर मला एक सांगायचं होतं की त्याच्यातलंच मी एक सिम्बॉल मी वापरते. तर त्याच्यामध्ये मी हे करत असताना जेव्हा सकाळी मेडिटेशन करते त्यावेळेस ना तो सिम्बॉल मला तो बघत असताना अचानक असं भिंतीवरती थोडस लाईट सारखं चमकतं आणि दिसतो आणि परत क्षणार्धात तो हे होऊन जातो, म्हणजे परत नाही दिसत. मी किती पण बघायचा प्रयत्न केला तर परत नाही दिसत. बघा, आता स्पिरिच्युअल जी पॉवर असते, ज्या हा वेळेला आकाश तुम्ही पाहाल तर त्यावेळेला जसं ताऱ्यांची मुवमेंट असते तसं जे हा सिम्बॉल्स आहेत ते सुद्धा सतत दिसत राहतील असं नियम नाहीये. नाही, रोज दिसतो पण क्षणासाठी दिसतो आणि नंतर परत नाही क्षणिक, दिसत. तो क्षणिकच आहे. देव जर सतत दिसत राहिला तर कसं होईल? क्षणिकच हो, दिसतो ना. मग ते पॉझिटिव्हच आहे ना, म्हणजे आपल्यासाठी असं. येस येस येस. छान. थँक्यू सर. आता हळदणकर मॅडम निघायला हवं, तुम्ही तुमचा अभिप्राय सांगा काही. हो, सांगते सर. नमस्कार सर. नमस्ते तर कार्ड काढलंय मी. बोला. आज आपण 51 पासून 56 पर्यंत कार्ड घेतली. प्रत्येक कार्ड हे आपल्या विविध अशा गुणांनी संपन्न आहे. एक एक कार्डाचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर आपल्याला जीवनामध्ये कोणतीही संकट बेजार करू शकत नाही. फक्त हवे असतात ते पेशन्स. आपण जर मनामध्ये संयम ठेवला आणि प्रत्येक कार्डावर कुबल मॅडम म्हणतात तसा 100% श्रद्धा ठेवली तर तुम्हाला त्या कार्डाचा अनुभव येईलच येईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आता या मार्गात आलेले आहोत, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं शिकत आहोत. तर मला तरी असं आवर्जून असं वाटतं की जेवढा वेळ आम्ही तुमच्या मार्गदर्शनात असतो
तो सुद्धा अध्यात्माच्या मार्गाने आम्हाला उन्नतीकडे नेणारा असाच मार्ग आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या प्रत्येकाचा अनुभव घेताना एकदम आपण 7-8 कार्ड घेतली तर आपल्याला कोणतं कार्ड आपल्याला प्रचितीस आलं याचा अंदाज येणार नाही. तेव्हा कोणतीही गोष्ट चाखायची म्हटली तर त्याची गोडी कशी आहे, ती कितीपर्यंत टिकू शकते याचा पण आपल्याला अनुभव घ्यायला पाहिजे. आत्ताच एका मॅडमनी जसं म्हटलं की सकाळच्या वेळेला मेडिटेशन करताना भिंतीवर मला लाईट येतो आणि तो क्षणिक असतो. आता हा त्यांनी आलेल्या अनुभवाची नोंद घेतली तेव्हा त्यांना ते रिअलाइज झालं की अरे हे असं होतंय, हा एक स्पिरिच्युअल अनुभव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हे अनुभव येत असतात, फक्त आपण त्याला किती सजगतेने टिपतो याला महत्व आहे. आपण देवळात जातो किंवा कोणत्याही आता तुमच्या बरोबर बसतो तेव्हा सुद्धा आम्हाला असं जाणवायला पाहिजे की अरे ही गोष्ट आपल्याला जास्त लवकर क्लिक झाली, ती का झाली असं बघायला हवं. रेकी जसं म्हणजे ह्याच्यातून आपण बघितलं की हे अनुभव आपल्याला केव्हा येतील, तर ही सगळी कारणं, ह्या सगळ्या विषयी सगळ्या गोष्टी त्याला आपल्याला थोडा वेळ चार्जिंग करावं लागतं. आता रेकी असेल तरच चार्ज होतं असं काही नाही. तुम्ही जेव्हा मनातून आर्ततेने युनिव्हर्सला साथ घालता तेव्हा ती साथ युनिव्हर्स पर्यंत पोचत असते आणि ती तळमळ पोचल्यामुळे तुम्हाला त्याचे लगेच सिम्पटम मिळत असतात. फक्त ते कोणत्या स्वरूपात मिळाले हे आपल्याला कळायला हवं असतं. तर आजची ही कार्ड सगळी आपल्याला स्पिरिच्युअल ह्याच्याकडे नेतायत. आपण कोणत्या गोष्टीची मागणी करायची, कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी ते वापरायचं हे तुम्ही खूप विस्तृतपणे सांगितलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते टिपण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं सर की आतापर्यंत खूप साहित्य तुम्ही शिकवलं, पण झिबू हे सगळ्यांना ऍक्टिवेट करण्यामध्ये जास्त यशस्वी झालेलं आहे, कारण त्याची दैनंदिन प्रचिती आणि दैनंदिन समस्या सोडवण्याकडे वाटचाल सुरू आहे. तेव्हा हे शास्त्र आणि ही एक कलाकृती खूपच आपल्याला वेगळ्या पातळीवर घेऊन चालली आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला लाभतंय. या सगळ्यासाठी मी विद्यार्थ्यांकडून आणि माझे वैयक्तिक खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मी एक रिक्वेस्ट करीन सगळ्यांना. हळदणकर मॅडम जेव्हा जेव्हा अभिप्राय देत असतात काही लोक जाणीवपूर्वक ग्रुप निघून जातात. मला इथून दिसतं कोण कोण जातं. मी जर त्यांना काढलं बाहेर तर तुम्ही मला दोष देऊ नका, कारण का की तुम्ही जेव्हा त्या अभिप्राय देत असतात ना त्याला नेमकं तुम्हाला ते ऐकायचं नसतं आणि तुम्ही ग्रुप सोडता. इट इज नॉट फेअर. एखादी गोष्ट शिकायला तुम्ही येता तर एखाद्या व्यक्तीचा आदरणीय अभिप्राय ऐकायला पण तुम्ही उपस्थित राहा. असं फटकन निघून जाणं दॅट इज कॉल्ड इन्सल्टिंग. इट शुड नॉट. हे चांगली गोष्ट नाही आहे. जेव्हा तुम्ही शास्त्र शिकता तर त्या शास्त्राला तुम्ही सन्मान करत नाही. त्या एवढ्या आपुलकीने तुम्हाला जेव्हा निवेदन करतात आणि त्याच्यावरती तुम्ही उठून जाता, इट इज कम्प्लिटली रॉंग अँड यू आर इन्सल्टिंग द डिवाइन सायन्स. मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, पण त्या आदरणीय आहेत, त्या तुम्हाला काहीतरी सांगतात आणि तुम्ही पटकन निघून जाता. इट्स नॉट फेअर. परत मी काढलं तर मग तुम्ही बोलू नका मला की तुम्ही मला का रिमूव्ह केलं. एनिवे, ओके मॅडम, कंटिन्यू. हो सर, झालं माझं बोलणं. हा, काय माहितीये का, तुम्ही जेव्हा जेव्हा बोलायला बघता फटकन लोकांना बाहेर पडतात. आता त्यांना मी बाहेर काढेन बघा. माझं जसं त्याच्याकडे म्हणतात लक्ष नसतं, कारण मला कोण आहेत आणि कोण गेले याचा नाही भान मला नसतं. नाही, मला माहिती आहे ना. काय माहितीये का, नाही. नेहमी बघतो मी ज्या वेळेस, आता मी पहिल्या सुरुवातीला वॉर्निंग देणार आहे, क्लास संपल्याशिवाय बाहेर निघालात तर परत येऊ नका. काय गरज नाही. आम्ही आमचं नाही, बघू. ही मानसिक बंधन प्रत्येकाने घालून घेतलं पाहिजे. आता मी ह्या टेक्नॉलॉजी मध्ये शिरत नाही, पण मी हे बंधन घालून घेतलंय की शेवटपर्यंत जोपर्यंत सर शिकवत आहेत तोपर्यंत वर्ग सोडायचा नाही. जेव्हा तुम्ही हॉलमध्ये एकत्र बसता आणि आमने सामने असता तेव्हा हे चालेल का? नाही चालणार. नाही, मग अर्धवट जाणं चुकीचं आहे. तुम्ही आता अभिप्राय देताय तर तो ऐकला पाहिजे. ठीक आहे. एनिवे, आणखी कोणाला काही म्हणायचं आहे, काही आपले विचार मांडायचे आहेत? हा, बोला. सर, हा जो अभिप्राय आहे ना,
हा अभिप्राय म्हणजे दिल्यानंतर म्हणजे आम्हाला काही गोष्टी काही समजत नाही किंवा काही ते त्यांच्या अभिप्रायातून समजतात आणि आमचे काही शंका असतात त्या दूर होतात आणि म्हणून हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे. नक्की त्याला सेन्स आहे ना मॅडम. काहीतरी त्या बोलतायत, काय चुकीचं बोलतायत का? त्यांची मांडणी जी आहे ती तुम्हाला म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती नफरत असेल असं आहे, असं म्हणणं आहे. मला आवडत नाही ह्या गोष्टी. काय कळलं की त्या चांगलं सांगतायत तर तुम्हाला त्यांचं पटत मग येऊच नका ना अख्ख्या लेक्चरला. कशाला येता? येऊ नका. आम्ही काय तुम्हाला हे केलं, पैसे घेतलेत का तुमच्याकडून? पण एखादी व्यक्ती जर काही निवेदन करते आणि तुम्ही ते निवेदन ऐकत नाही, कम्प्लिटली रॉंग आहे. इट्स अ डिवाइन सायन्स. बरं, हरकत नाही. एनिवे मॅडम. सर नाही सर, खरंच नमस्कार. त्यांचा अभिप्राय इतका छान असतो ना, कधी कधी एखादी गोष्ट आमची चुकून जाते, पण त्या अभिप्रायामध्ये आम्हाला तो सारांश त्यांचा इतका आणि एकदम पॉइंट टू पॉइंट त्यांचा सारांश असतो. त्यामुळे तो ऐकावासा वाटतो आणि आम्ही शांततेने तो ऐकतो. म्हणजे कुठे एखादं वाक्य आमचं मिस झालं ना, तर त्यातनं ते बरोबर आम्हाला मिळतं. आणि त्यांचा अभिप्राय खरंच खूप सुंदर आहे. खूप छान अभिप्राय देतात ते. सर आणि नोट्स पाठवल्या मला मिळाल्या नाही तो. पाठवतो. ओके ओके, थँक्यू सर. मला एक बोलायचं की मॅडम ज्या अभिप्राय देतात तर मला कधी कधी असं वाटतं की या प्रूफ रीडर होत्या का? कारण इतकं सुंदर एक्सप्लेनेशन असतं त्यांचं आणि प्रत्येक पॉइंट टू पॉइंट म्हणजे तुम्ही जेवढे कार्ड घेतात त्याचं एक्सप्लेनेशन हे फार योग्य प्रकारे सांगतात त्या. आता त्या मॅडमनी सांगितलेलं ते बरोबर आहे. माझा एक पॉइंट सुटला होता, पण मॅडमनी जेव्हा एक्सप्लेनेशन दिलं तेव्हा मी तो कव्हर केला आणि मी तो नोट डाऊन केला. तर मला वाटलं की मॅडम प्रूफ रीडर होत्या की काय, की इतकं सुंदर त्या बोलतात. त्या उच्च पदावरती निवृत्त आहेत, शासकीय पदावरून त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्यांना कळतं राजकीय याच्यामध्ये त्यांना हे आहे. मग आता गंमत अशी आहे मॅडम की तुम्ही जेव्हा एखादा ग्रुप सोडता तर त्या ठिकाणी तुम्ही सोडता मग येऊच नका ना. येऊच नका. बरोबर, शेवटपर्यंत थांबायला पाहिजे. एक्झॅक्टली सर. अहो काल म्हणतो की एका माणसाने मला फोन केला. त्याने काय सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या लोकांना घेऊन जाता आणि आमच्या घरातली कामं रखडतात. मी म्हटलं मी कोणाला बोलवायला जात नाही, मी इन्व्हिटेशन पाठवतो. बरोबर. माझं काय चुकी आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला यायचंय तर या, नाही तुमच्या बायकोचं कार्ड रिन्यू करू नका, ती बघणार नाही तुमचं. भाग कळलं का? बरोबर. बरं, खूप सुंदर शिकवलं सर तुम्ही. आणि या युनिव्हर्स मधल्या ज्या एनर्जीज आहे तर त्या आपल्या इम्पॅक्ट मध्ये असतातच, पण या झिबू सिम्बॉलद्वारे त्या अजून आम्हाला ओळखीच्या झाल्या. सिम्बॉल आणि दैवी शक्तीशी आमचं एक रिलेशन वेगळं झालं. आणि एंजल्स हे असतातच, जसं दैवी शक्ती आहे तशीच हे एंजल्स पण असतात. तर आम्हाला नवीन ओळख झाली. थँक्स सर, खूप छान शिकवताय तुम्ही. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्स. नमस्कार सर. ऍक्च्युली हे डिवाइन सायन्स आहे. आपण तर सगळेच विषय छान सांगता, हा तर विषय अजून नव्याने छान आहे. आणि जसं आता हळदणकर मॅडम खरोखरच त्या ना पॉइंट टू पॉइंट सगळं एंडला कव्हर पण करतात. आणि त्यांच्यानंतर लास्ट कुबल मॅडम सुद्धा, त्या सुद्धा सगळे पॉइंट किती जरी उशीर झाला तरी त्या वेळ मागून मुके सरांकडून त्या सुद्धा पॉइंट कव्हर करतात. म्हणजे अभिप्राय ते त्या जे देतात त्या सगळ्या मॅडम त्या खरंच आदरणीय आहेत. नक्की. आणि हो हो सर, त्यांचे पण सहसा धन्यवाद आणि तुमचे तर तशा धन्यवाद. मॅडम. सहसा मी निगेटिव्ह असं कधी कोणाला बोलत नाही, पण तुम्ही त्यांनी लेक्चर चालू केलं की लगेच पळापळ करतात. दॅट इज रॉंग. हे आवडत चांगली गोष्ट नाही. चुकीचंच आहे ते, 100% चुकीचं आहे ते ऍक्च्युली. आणि खूप छान म्हणजे इतकं सुंदर लेक्चर होतं, उलट संपू नये असं वाटतं. आणि ह्यांचे अभिप्राय पण एवढे छान असतात की निसटलेल्या, जसं त्या मॅडम एक बोलल्या की खरोखर एखादा पॉइंट आपला राहिला असेल तर त्यातनं तो मिळतो. नक्की. ते नीट जातं, कधी काही असतं त्या आवाजामुळे राहिलेलं. खूप छान सर, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. बरं कुबल मॅडम, आणखी कोणाला बोलायचं तर द्या तुम्ही अभिप्राय. हो सर. ऍक्च्युली मॅडम जेव्हा बोलतात ना तेव्हा तुम्ही जे काही लेक्चर घेता 1-1.5 तासाचं, त्याचा सारांश मॅडम सांगतात आणि तो ऐकणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आम्ही असा प्रयत्न करतो की तो मिस नाही झाला पाहिजे. फारच छान सर. हो खरंच. म्हणजे आम्ही खूप उत्सुक असतो. म्हणजे सर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा त्या इतक्या सुंदर सगळ्या नोट्स लिहून घेऊन थोडक्यात कसं बोलायचं काय ते फार सुंदर सांगतात त्या. आणि ते मिस जे लोक करतात ते त्यांचं दुर्दैव की ते एवढी छान गोष्ट
मिस नाही, करतात. दुर्दैव नाही, त्यांना त्या ठिकाणी ना इंटरेस्ट नसतो. दुर्दैव नाही मॅडम, ते ज्याला आपण म्हणतो की मी म्हणेन जाऊ द्या, हा, मग चुकीचं इंटेन्शन आहे, ते त्यांचे कर्म. बरोबर आहे ते सर. त्यांचं करा. नाही करू शकत. बरं, ठीक आहे. कुबल मॅडम, आता तुम्ही तुमचं समारोप करा. मी होय विनंती सर. करतो तुम्हाला. हो, करते विनंती, नका करू सर. हा, तर सर नमस्कार, मुकेश भाऊ नमस्कार, आणि हादरकर मॅडम तुम्हाला पण खूप खूप नमस्कार. तरी सुद्धा आपण हे सिम्बॉल एवढं शिकतोय ना, तुम्ही तर स्वतः नाही, पण सरांना पण वाईट वाटलं, पण आपण फॉरगिव्हनेसचा सिम्बॉल शिकलो आहोत ना, जिबुनेस, तर आपण ते त्यांच्यावर सोपवून देऊ. ते चुकीचं जरी असलं तरी पण ठीक आहे, युनिव्हर्स बघून घेईल. तर आता सर मी पटकन रिकॅप देऊ का, म्हणजे जे तुम्ही नाही सांगितलंय नाही, हरकत नाही. हा, घ्या घ्या घ्या. नाही नाही, कारण मुकेश भाऊंचा क्लास असतो ना, म्हणून मला ठीक थोडं आहे, दडपण येतं, आहे बाकी 5 काही मिनिटं नाही. आहे. हा, नाही तर नाही, पटकन करा करते. मॅडमनी छानच केलाय, पण मी तरी सुद्धा पटकन सगळे सिम्बॉल सांगून त्याचं थोडक्यात हो सांगते. तर हो, सांगा आपण सांगा. आज पहिला म्हणजे 51 नंबरचा पॅसेज वे हे घेतलं कार्ड. त्याला दालन मार्ग मराठीत नाव आहे, आकिना. त्याचं जिबू ट्रान्सलेशन आहे. त्याचा कलर रेड आहे. स्टोन ब्लड स्टोन आहे, आणि लेग्ज वर त्याचा अंमल आहे, म्हणजे बॉडी पार्ट लेग्ज आहे. मग नंतर 52 नंबरचं पॅशन म्हणजे आवड, नाकोरी असा त्याचा जिबू म्हणजे ट्रान्सलेशन आहे, किंवा जिबू कीवर्ड आहे. त्याचा कलर रेड आहे. त्याचं स्टोन मून स्टोन आहे, आणि लंग्स म्हणजे फुफ्फुसांवर त्याचा अंमल आहे. मग 53 नंबरचं आपण पेशन्स कार्ड घेतलं. हा पेशन्स जे निघून गेले त्यांनी वापरायला हवंय काय. पेशन्स संयम त्याचा अर्थ आहे नोको, ANOKO असं त्याचं जिबू म्हणजे ट्रान्सलेशन आहे. त्याचा कलर येल्लो आहे. क्लिअर कॉर्ड्स त्याचं क्रिस्टल आहे, आणि शोल्डर जॉईंट्सवर त्याचा अंमल आहे. मग त्याच्यानंतर आपण 54 नंबरचं घेतलं, पीस कीपर म्हणजे शांतता रक्षक असं त्याचा अर्थ. हाना, HANA असं ते जिबू ट्रान्सलेशन आहे त्याचं. आणि त्याचा पेल ब्ल्यू किंवा स्काय ब्ल्यू कलर किंवा फेंट ब्ल्यू कलर असं आपण म्हणूया. क्लिअर क्वार्ट्ज हेच त्याचं क्रिस्टल आहे, आणि चेस्ट म्हणजे आपल्या छातीवर त्याचा अंमल आहे. मग नंतर 55 नंबरचं परसिस्टन्स म्हणजे चिकाटी. हे पण अतिशय सुंदर कार्ड सर आहे, आणि होतं, आणि आहेच आहे. म्हणजे ATU ते जिबू ट्रान्सलेशन झालं. ऑरेंज त्याचा कलर आहे. सिट्रीन CITRINE हे त्याचं क्रिस्टल आहे, आणि स्केलेटल सिस्टमवर त्याचा अंमल आहे. आणि मग लास्ट कार्ड आज आपलं प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी किंवा भरभराट अशा अर्थाचं. आना त्याचं जिबू म्हणजे ट्रान्सलेशन आहे. ग्रीन कलर आहे. पेरिडॉट PERIDOT पेरिडॉट ते त्याचं काय रत्न किंवा क्रिस्टल म्हणूया आपण. हा, आणि स्मॉल इंटेस्टाईनवर म्हणजे छोट्या आतड्यांवर त्याचा अंमल आहे. असे सर तुम्ही खूप खूप अतिशय सुंदर आज सगळेच कार्ड घेतले. आणि एका कार्डचा तुम्ही ते मी मेन्शन करते, पीस कीपरचा शांतता रक्षक म्हणून तुम्ही त्याला शनी ग्रहाचा पण त्याच्यावर अंमल सांगितला. कारण आपल्याला ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे आपण आता सगळंच शिकत आहोत ना, आणि म्हणजे अक्षरशः अतिशयोक्त होईल. पण सर हे 88 कार्ड म्हणजे त्या गांधारीला 100 मुलं होते, तर मी ह्या 88 कार्डला माझ्या अक्षरशः म्हणजे जितकं प्रेम मी माझ्या मुलावर आणि मुलीवर करते तेवढंच करते. आणि मी सगळ्यांना सांगते, म्हणजे हे खूप म्हणजे आजपर्यंत खरंच कुणी शिकवलं नाही, मराठीतनं तर नाहीच नाही. आणि तुम्ही इतक्या तळमळीने शिकवत आहात, आणि सगळेजण त्याचं म्हणजे खूप छान उपयोग करून घेतात. कारण शेवटी हे दैवी, सगळेच शास्त्र आपलं ऍस्ट्रॉलॉजीच दैवी आहे, पण हे आपण एंजल म्हणजे देवदूत एक्झॅक्ट आपण काही बघितलं नाही, पण ते ह्या रूपात येऊन आपल्याला मदत करतात. आणि मी अक्षरशः म्हणजे परत परत म्हणजे सगळ्यांना तळमळीने सांगते की ह्याचा खरंच खरंच म्हणजे ऍटलिस्ट मला तरी 100% उपयोग झालाय. तसंच तुम्हाला पण होईल, कारण आपल्या काही कमतरता असतील, निगेटिव्हिटी असतील, तर तुम्ही हे यूज करा. असं नाही की ते काही इन्स्टंट कॉफी नाहीये की घेतली आणि लगेच झाली. प्रत्येक ह्याला थोडासा म्हणजे आपल्याला वेळ हा द्यावाच लागतो. म्हणून तर ते पेशन्स कार्ड पण आज येऊन गेलंय, ते वापरा. समजा तुम्हाला म्हणजे पेशन्स नसेल तर. पण खूप 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 छान. आणि सर तुम्ही तर इतके म्हणजे सुंदर विषय आम्हाला शिकवतात. तुम्हालाही कल्पना नसेल की तुम्ही आम्हाला कुठल्या म्हणजे उच्च लेवलला नेऊन सोडत आहात. त्याच्यासाठी तर धन्यवाद हा शब्द काय आता करू, शब्दच नाहीयेत. पण तरी सुद्धा शतशः कोटी कोटी सगळ्यांतर्फे धन्यवाद. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू.
मुकेश भाऊ काय सर मत मी आहे बोलू तुमचं? हा बोला 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 हा बोला सर बोला. आता जसं कुबल मॅडम म्हणाले की सगळ्यांनी वापरायला पाहिजे ही कार्ड वगैरे अगदी त्यांचं म्हणजे त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं ते. तर सर माझ्या बऱ्याच क्लायंटना मी त्यांच्या प्रॉब्लेमसाठी ही कार्ड सुचवली आणि त्यांनी त्याचा वापर पण करायला सुरुवात केलेला आहे सर. आणि अगदी छान. मनापासून ते वापर करतायत, त्या कलर प्रमाणे ते प्रिंट काढून घेतायत. आणि खूप छान त्यांना पण बरं वाटतंय की आपल्याला काहीतरी वेगळं कोणीतरी काहीतरी चांगलं सुचवतंय आपल्यासाठी आणि त्यांना पण खूप आनंद होतोय त्या गोष्टींचा. तर ह्या सगळ्यासाठी सर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आम्हालाच नाही तर आमच्याकडे येणाऱ्या लोकांना पण त्याचा उपयोग चांगला होतोय असं खूप छान शिकवताय सर. आणि त्यासाठी तुमचे खूप खूप शतशः धन्यवाद सर. आणि घरात सुद्धा मी वापरायला सुरुवात केलेली आहे, माझ्या मुलासाठी मिस्टरांसाठी वगैरे सुद्धा सुरुवात केलेली आहे वापरायला. आणि लवकरच याचे रिझल्ट नक्कीच मिळतील आम्हाला ह्याची खात्री आहे सर. त्यासाठी धन्यवाद खूप आभार धन्यवाद. तुमचे सर. धन्यवाद सर. थँक्यू. मुकेश भाऊ. सर एक मिनिट तर सर एक खरोखरच मिनिट की जे काय हा सगळा घेऊन येता आमच्यासाठी, कदाचित तुम्ही जसं कुबल मॅडम मगाशी म्हणे तुम्हालाही स्वतःला कल्पना नाही की तुम्ही आम्हाला काय काय देताय, आम्हाला ज्ञानी करून सोडताय. तर हे तुमचं खरोखर तुमचा सर मोठेपण आहे खरा. आता हा जे काय आपण झिबू सिम्बॉल शिकतोय खरोखर सगळं इंग्लिश माध्यम आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला शिकवणारे कोण नाहीत आणि तुम्ही शिकवताय आणि सगळं विनामूल्य शिकवताय. तुम्ही तुमचा वेळ खर्च घालवताय त्याच्यासाठी. आम्ही येतोय म्हणजे आमचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, आम्हाला शिकायला मिळतं म्हणून आम्ही येतोय. परंतु तुम्ही मात्र तुमचा विनामूल्य त्या ठिकाणी वेळही देताय आणि शिक्षणही विनामूल्य देताय. तर त्याच्यामुळे मगाशी जे काही या ठिकाणी क्लासमध्ये खरोखर सोडून जे काही जातं ते चुकीचं आहे. कारण तुम्ही समारोप लेक्चर तर व्हायला पाहिजे. कारण जसा आपण एखाद्या लेक्चरमध्ये बसतो त्यावेळेला पूर्ण क्लास सुटल्याशिवाय आपण जात नाही, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सगळ्यांनी थांबायला हवंय. कारण जर खरं सांगायचं तर मी तुम्हाला असं म्हणेन ना की तुम्ही शेवटच्या अगदी क्लास बंद होईपर्यंत एखादा कुठला क्ल्यू देऊन जाल, हा कधी कोणाला सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही लिंक बंद करेपर्यंत सगळ्यांनी थांबावा अशी माझी त्या अँगलनी सुद्धा विनंती आहे. बरोबर. थँक्यू. धन्यवाद. ठीक आहे. आणखी काय बोलायचं?